नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा अत्तोरे. आज आपण आर्थिक घडामोडी या ठिकाणी बघणार आहोत. ओके, तर बघा, आर्थिक घडामोडीमध्ये नेमकं काय बघितलं पाहिजे. आर्थिक घडामोडी इकॉनॉमिक्स रिलेटेड जेवढ्याही आर्थिक घडामोडी घडलेल्या आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. ओके, सोबत महाराष्ट्र आर्थिक पाहणीच्या रिलेटेड काही बाबी ज्या आहेत तेही या ठिकाणी बघणार आहोत आपण. याच्यापूर्वी आपण लेक्चरमध्ये देखील बघितलेलं आहे. लेक्चरमध्ये सगळ्या गोष्टी जे काय आहेत आपल्या इकॉनॉमिक्स रिलेटेड जे करंट अफेअर्स आहे ते आपण बघितलेलं आहे. तरी पण काही गोष्टी पुन्हा या ठिकाणी आर्थिक घडामोडीच्या याच्यामध्ये पुन्हा रिपिटेशन आपण या ठिकाणी करतोय. आणि इतर बऱ्याच गोष्टी जेणेकरून आर्थिक घडामोडीवर एखादा प्रश्न आला तर तुमचा चुकायला नको. म्हणजे याच्यापूर्वी आपण बघितलेलं आहे की कंबाईनला वगैरे असेल तर महाराष्ट्र आर्थिक पाहणीवर 3 प्रश्न विचारलेले आहेत. सेंद्रिय शेतीमध्ये महाराष्ट्र कितवा आहे, असे बरेच प्रश्न आलेले आहेत. आता सेंद्रिय शेतीमध्ये सध्याच्या 24-25च्या अर्थसंकल्पानुसार बघितलं तर महाराष्ट्र 1 नंबरला आहे. मागच्या वेळेस किती होतं, 2ऱ्या क्रमांकावर होतं सेंद्रिय शेतीमध्ये. आणि याच्या अजून एक प्रश्न विचारला आहे की म्हणजे महाराष्ट्र राज्य जे काय स्वतःच्या कर संकलनामध्ये कुठल्या कराचं प्रमाण सर्वाधिक आहे. ओके, म्हणजे कर उत्पन्नापासून कुठल्या करापासून सर्वाधिक महाराष्ट्राला उत्पन्न मिळते, तर SGST त्यावरही प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर मैत्री प्रोजेक्टवर प्रश्न विचारला आहे, तो कायदा कधी म्हणजे जुलै 13ला कुठला कायदा वगैरे लागू झाला आहे वगैरे वगैरे. ओके, तर सॉरी 23ला. तर असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. मग ते इकॉनॉमिक्स रिलेटेड अनेक प्रश्न विचारली जातात. मग ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्था यामध्ये भारताची अर्थव्यवस्था पहिल्या 5 अर्थव्यवस्था क्रमाने लावा असं देखील कंबाईनला प्रश्न आलेला आहे. बरोबर, म्हणजे कोणती आपली आता 4थी अर्थव्यवस्था झालेली आहे. पूर्वी आपली 5वी अर्थव्यवस्था होती, आता आपली 4थी अर्थव्यवस्था झालेली आहे. आता हे बोलण्याच्या अगोदर आता हेच लेक्चर मला वाटते मेगा सिरीज म्हणून यूट्यूबला पण टाकतायत, तर त्याचा पुरेपूर वापर गरिबातल्या गरीब विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून हे टाकतोय आम्ही. ही बॅचमध्ये घेतलेली लेक्चर आहेत आणि ही लेक्चर ती मोफत आपल्या बाकीच्या विद्यार्थ्यांना पण गोरगरीब विद्यार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून आपण यूट्यूबला पण टाकतोय. तुमच्या जे काही कमेंट्स आहेत ते तुम्ही ते करू शकता. ओके, पण बरीच असे बॅचमधली काही पोरं असतात की सर आमचा हा पोर्शन राहिला ते राहिला म्हणून कमेंट करतात. तिथं कमेंट करून फायदा नाही यूट्यूबला. तुम्ही डायरेक्टली माझ्याशी संपर्क करू शकता त्या बाबतीत असेल तर काही. ओके, आणि आर्थिक घडामोडी जे काही मी आत्ता घेतोय ते बेस्ट घेण्याचा प्रयत्न करतो. शेवटी याच्यामधूनच प्रश्न येईल का असा प्रश्न कोणीही करू शकणार नाही. शेवटी करंट आहे. ओके, किंवा मी उत्तरही देऊ शकत नाही की याच्यातूनच येईल, पण मॅक्सिमम जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करतोय. ओके, तर आता करंट अफेअर्स बघा, 24चं तर आपण सगळं घेतलेलं आहे. इवन 24मधले सगळे पेपर, त्यानंतर तुमचा प्रत्येक जानेवारी फेब्रुवारी मार्च असं प्रत्येक 100 प्रश्न आणि त्याचं डिटेल स्पष्टीकरण पण करंटचे 100 प्रश्न घेऊन एवढं सगळं बॅचेसमध्ये आपण घेतलेलं आहे. जे की चाणक्य बॅच असेल किंवा फाउंडेशन असतील किंवा विक्टरी, सगळ्या बॅचेसमध्ये या स्वरूपानं आपण सगळं 24 किंवा जानेवारी 25पर्यंत सगळं कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर 25पासूनचं म्हणजे जानेवारी 25 आणि त्याच्या पाठीमागचं काही असं आता जे काय आपण करंट घेतो हे 25मधलं करंट आहे जवळपास, आणि काही महत्त्वाचे 24मधलेही पुन्हा रिपीट झाले म्हणून आपण कव्हर करतोय. ओके, व्यवस्थित कव्हर करा, व्यवस्थित सगळं जे काय आपण घेतोय त्याचा फायदा घ्या. पूर्व आतापर्यंत सराव पेपर तुम्हाला वेगवेगळे दिलेले आहेत, त्याचं स्पष्टीकरण डिटेल दिले, 60+ PDF दिले, म्हणजे मॅक्सिमम जेवढं होईल तेवढं देण्याचा प्रयत्न केला आहे. इवन तुमचे PYQ जे आहेत 17 ते अद्यापर्यंतचे ते पण आपण बऱ्यापैकी घेतलेत, आणि अजून काही राहिलेले ते आपण जे काही तुमच्या परीक्षेच्या समोर अजून ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ओके, तर एवढं सगळं आपण करतोय, तर मग ते विद्यार्थ्यांनी पण तेवढ्या लेवलला प्रतिसाद दिला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी पण त्या लेवलला जर एखादा बरेच असं मी बघितलं परवा आधी सर, तर एक जण परवा असा कमेंट केलेला की सर तुम्ही ॲडव्हर्टाईजमेंट खूप टाकली, काहीतरी एक बोलला तो. ॲडव्हर्टाईज अजिबात आपण कुठलीही करत नाही. ओके, जर या आपल्या प्लॅटफॉर्मवर घेत असेल तर या बॅचमध्ये हे घेतलं हे म्हणणं ॲडव्हर्टाईजमेंट असेल तर ते तुम्ही बघावं. ओके, तर अशी ॲडव्हर्टाईजमेंट वगैरे काही कुठल्या प्रकारची केली जात नाहीत. मग त्यांनी नंतर कमेंट केलेला मी रिप्लाय दिला आहे, बघायचं तर बघा, नाही तर बघू नका सर. ही बॅचेसमधले व्हिडिओ आहेत, कुठल्याही प्रकारचं काय केलेलं नाही. तर फेक लोक असतात अशी बरीच, जी काही वेगवेगळ्या कुठलीही, कारण त्यांना ते पचनी पडत नाही की हा मोफत घेतोय बाबा, सगळंच घेतोय, हिस्ट्री घेतोय, जॉग्रफी घेतोय, पॉलिटी घेतोय, इकॉनॉमिक्स घेतोय, सगळं काही हा घेतोय. हा कंबाईनचा काहीच ठेवलेलं नाही ना कंबाईनसाठी, म्हणून त्यांची दुखापत सुरू होते आणि त्याला वाईट वाटायला लागते. आणि साहजिक आहे वाईट वाटलं, आणि जो काय असा करेल ना त्याला मी सडेतोड उत्तर देतो. तुला जर मी लाईव्ह नाही ना तर मग ते त्याला असलं ना त्याच टाईमला त्याला सडेतोड उत्तर दिलं असतं.
आणि ज्याला कशी अशी हिंमत असेल ना, जे काय रे असे फेक कमेंट करण्याची हिंमत असेल तर सरळ माझ्यासमोर येईल बाबा. ओके, असे काय फेक कुठलं तरी काय ते तुझं नाव नसतंय, तुझी फोटो नसते, काही पण असं कमेंट करत जाऊ नको. जे काय असेल तर तुला समोर ये, तर तेव्हा तुला मी बघतो काय नाही ते. बरोबर ना? नको टेन्शन घेऊ. मी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी काम करतोय. त्या विद्यार्थ्यांसाठी मला कोणीही अंगावर येऊ दे, त्याला मी घ्यायला शिंगावर घ्यायला तयार आहे, हे लक्षात घे. चला, तर आर्थिक घडामोडी आपण 2025च्या परीक्षेसाठी या सगळ्या गोष्टी बघतोय. तर इकॉनॉमिक सर्व्हेमधल्या काही गोष्टी ज्या आहेत तर आपण या ठिकाणी बघूया. चला, तर बघा आता आर्थिक घडामोडीमध्ये मित्रांनो, प्राथमिक कृषी पतसंस्था कुठं सर्वाधिक आहेत असा एक प्रश्न आला होता. बरोबर रे? तर याच्यापूर्वी आला होता की प्राथमिक कृषी पतसंस्था सर्वाधिक कुठे आहेत, कोण सांगतं रे? प्राथमिक कृषी पतसंस्था सर्वाधिक कुठे आहेत? प्राथमिक कृषी पतसंस्था बघा मित्रांनो सर्वाधिक कुठे आहेत रे? देशात सर्वाधिक. लिहून ठेवा, देशात सर्वाधिक कुठे आहेत? तर ते महाराष्ट्रामध्ये आहेत. कुठं आहेत यावर प्रश्न यापूर्वी पण आलेला आहे. आत्ताच्या इकॉनॉमिक सर्व्हेनुसार ही प्राथमिक कृषी पतसंस्था सर्वाधिक देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत. ती किती आहेत? 20,962 आहेत. किती? 20,962 आहेत. यावरही प्रश्न आले. आणि पशुसंवर्धन सांख्यिकी 2024च्या आकडेवारीनुसार काही पशुसंवर्धनची आकडेवारी आपण बघूया. हे सगळं इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्र 2024-25ची आकडेवारी आहे. सांख्यिकी पशुसंवर्धन सांख्यिकी जे आहे 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये 24ची आकडेवारी दिलेली आहे. त्यानुसार बघा, मांस उत्पादन म्हणजे देशामध्ये जेवढं मांस उत्पादन होते त्यापैकी बघा मांस उत्पादन जे आहे देशात जेवढं होते त्याच्या 11.3% उत्पादन आपल्या महाराष्ट्रात होते. देशाच्या 11.3% मांस उत्पादन कुठं होते? महाराष्ट्रामध्ये होते. ओके, 11.3%. आणि मग करे कितवा क्रमांक लागतो मग मांस उत्पादनामध्ये? तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र येते. कितवा? तिसरा आहे. म्हणजे मांस उत्पादनामध्ये महाराष्ट्र कितवा विचारतील तर की तिसरा आहे. आणि देशाच्या 11.3% मांस उत्पादन महाराष्ट्रामध्ये होते. त्यानंतर दूध उत्पादन बघा, दूध उत्पादन जे आहे तर दूध उत्पादन देशाच्या 6.7% महाराष्ट्रामध्ये होते देशाच्या. आणि दूध उत्पादनात आपण कितवा आहोत तर पाचवा आहे. आपला क्रमांक कितवा आहे? पाचवा आहे. या पशुसंख्येकीमध्ये ही महत्त्वाची आकडेवारी आहे. त्यानंतर अंडी उत्पादनामध्ये बघा, अंडी उत्पादन जे आहे तर अंडी उत्पादन देशाच्या 5.5% महाराष्ट्रामध्ये उत्पादन होते. आणि अंडी उत्पादनामध्ये आपला 7वा क्रमांक 7वा क्रमांक आहे देशामध्ये. हे माहिती असणं गरजेचं आहे. प्राथमिक कृषी पतसंस्था सर्वाधिक कुठं आहेत रे? म्हणजे देशामध्ये सर्वाधिक कुठं आहेत? महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यानंतर मग यूपीचा वगैरे नंबर लागतो. आणि पशुसंवर्धन सांख्यिकी 2024 नुसार मांस उत्पादनामध्ये आपण तिसरा आहोत, दूध उत्पादनात पाचवा आणि अंडी उत्पादनामध्ये कितवा रे? 7वा क्रमांक आहे. त्यानंतर बघा आपलं 23-24 मध्ये देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचा वाटा किती आहे असं विचारतात. म्हणजे जीडीपी मध्ये जसं आपलं 14 ते 15% वाटा आहे तसं देशाच्या एकूण निर्यातीमध्ये राज्याचा वाटा किती आहे याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. 2023-24 मध्ये देशाच्या एकूण निर्यातीत एक्सपोर्ट इम्पोर्ट माहिती आहे ना, ते एक्सपोर्टमध्ये देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा किती आहे बघा, तर किती आहे रे? 15.4% आहे. किती? 15.4%. विचारू शकतात बरं का, हे लक्षात घ्या. 15.4%. 2023-24 मध्ये 23-24ची आकडेवारी विचारू शकतात. काय आलं? 2023-24 मध्ये देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा 15.4% वाटा आहे. ओके, हे लक्षात घ्या. आणि FDI सर्वोच्च आहे. म्हणजे सर्वात जास्त FDI इन्व्हेस्टमेंट कुठे असतील म्हणजे भारतात जेवढी FDI इन्व्हेस्टमेंट येते त्यामध्ये सर्वाधिक देशात जर म्हणलं देशात सर्वाधिक जर FDI कुठे येत असेल तर ती महाराष्ट्रात येते. आणि ते किती येते? 31% येते. किती? 31%. देशामध्ये जर 100 येत असतील, 100 रुपये येत असतील तर 31 रुपये महाराष्ट्रात येतात. लक्षात घ्या. FDIच्या स्वरूपात फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये राज्य कितवा आहे? पहिला आहे. ओके.
आणि कर संकलनामध्ये कितवा आहे आपण? पहिला आहे, हे लक्षात घ्या. ओके. आता जीडीपी मधलं प्रमाण बघूया आपण. जीडीपी मधलं प्रमाण काय आहे म्हणजे काय इकॉनॉमिक सर्वेनुसार जीडीपी मधलं प्रमाण. आता जीडीपी म्हणजे काय रे? जीडीपी मधलं प्रमाण, जीडीपी म्हणजे माहिती आहे ना जीडीपी म्हणजे काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. बरोबर. म्हणजे काय एका वर्षात म्हणजे टाइम बॉन्डिंग जसं 1 एप्रिल ते 31 मार्च म्हणतो, एका वर्षात देशाच्या सीमेअंतर्गत जेवढ्या वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्यांची बेरीज. वस्तू आणि सेवांची बेरीज का नाही, वस्तू आणि सेवांच्या किमतींची बेरीज म्हणजे काय रे? जीडीपी होय. एका वर्षात देशाच्या सीमेअंतर्गत कोणीही कमवते म्हणजे देशाचा नागरिक असो परकीय असो कुणीही कमवो त्याचं उत्पन्न म्हणजे जीडीपी मध्ये येते. जीएनपी म्हणजे काय रे? देशाच्या नागरिकांनी कमवलेलं उत्पन्न येते. का रे? देशाच्या नागरिकांनी कमवलेलं उत्पन्न त्यामध्ये येते. बघा आपण आता जीडीपी मध्ये जे आहे मग भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हे कशाचं आहे? जीडीपी हे नॉमिनल जीडीपी नुसार का रे? नॉमिनल जीडीपी नुसार जे आहे जीव्हीए जे म्हणतो आपण ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड नुसार, तर जीडीपी मधलं कॉन्ट्रीब्युशन जे आहे तर नॉमिनल जीडीपी नुसार जर बघितलं कृषीमधलं प्रमाण 23-24 मध्ये हे सगळं 23-24 ची आकडेवारी आहे. 2023-24 मध्ये जर महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राचं जीडीपी मधलं कॉन्ट्रीब्युशन जर बघितलं आपण तर किती आहे रे? 11.2% आहे. किती? 11.2%. तेच जर भारतात बघितलं तर 17.8% आहे. मग ही आकडेवारी माहिती असणं गरजेचं आहे का? हो, जवळपास आकडेवारी माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला 50-51ची 90-91ची आणि सध्याची रिसेंट आकडेवारी काय या कॉन्ट्रीब्युशन जीडीपी मधलं कॉन्ट्रीब्युशन माहिती असणं गरजेचं आहे. ओके. उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं 25% प्रमाण आहे जीडीपी मधलं कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्राच्या. ओके. म्हणजे तुम्ही जीएसडीपी म्हणू शकता. ओके. आणि 63.8% सेवा क्षेत्राचं प्रमाण आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राचं महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचं प्रमाण 11.2%, उद्योगाचं 25%, सेवा क्षेत्राचं 63.8% प्रमाण आहे. आणि तेच जर भारतात बघितला तर कृषीचं 17.8% आहे आणि उद्योगाचं 27.8% आहे आणि 54.4% सेवा क्षेत्राचा आहे. सध्याच्या नॉमिनल जीडीपी नुसार. कशानुसार? नॉमिनल. मी म्हणत नाही की हे करे नॉमिनल म्हणजे काय रे? म्हणजे तात्पुरत्या किंवा बाजारभावानुसार मोजल्या म्हणा, स्थिर किमतीनुसार मोजलेलं नाही. ओके. त्यानंतर बघा आपलं काय रे राज्याच्या आता हे झालं काय ही आकडेवारी महत्त्वाची बरं का, लक्षात ठेवा. याच्यावर आपला जरी काय रे याच्यावर किंवा याच्यावर विचारू शकतात की सध्या कृषीचं जीडीपी मधलं कॉन्ट्रीब्युशन कमी कमी होत चाललंय का वाढत चाललंय? कमी कमी होत चाललंय. सेवा क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन करे जीडीपी मधलं वाढत चाललेलं आहे, याचं कमी होत चाललेलं आहे. इथं पण सेम तसंच आहे. ओके. मग तुम्हाला विचारलं जीडीपी मधील यांच्या प्रमाणानुसार काय लावा? उतरता क्रम लावा. काय येईल सर? पहिलं सेवा क्षेत्र, नंतर उद्योग क्षेत्र, नंतर कृषी क्षेत्र. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. ओके. आता आपण बघू राज्याच्या आपल्या महाराष्ट्र राज्य जे आहे आपल्या इकॉनॉमिक सर्वेनुसार आपण बघतोय. बघा आता राज्याचा स्वयंकर महसुलातील विविध कराचा हिस्सा काय 24-25 मध्ये? आपण बघू सर्वाधिक कोणत्या कराचा आहे. बरोबर. म्हणजे स्वतःच्या करातील हिस्सा सर्वाधिक कोणत्या कराचा आहे? त्यामध्ये याच्यावर तुम्हाला राज्यसेवेला मागच्या वेळेस कंबाईनला विचारलंय. बरोबर. कुठला? एसजीएसटी आहे. किती? कोणता रे? एसजीएसटीचं प्रमाण जास्त आहे. एसजीएसटी किती आहे? एसजीएसटी हो 44% प्रमाण आहे. दुसरा क्रमांक येतो विक्री व व्यापार कर म्हणजे विक्री कर. किती आहे त्याचं प्रमाण? 19.5%. आणि तिसरा आहे मुद्रांक शुल्क. कुठला? मुद्रांक व नोंदणी फी. मुद्रांक व नोंदणी फीचं प्रमाण आहे 15.7%. मग आपला जनरली याच्या पलीकडे प्रश्न गेलाच नाही आतापर्यंत. 2-3 वेळेस प्रश्न विचारलाय राज्याचा म्हणजे स्वतःच्या करामधले. आपण स्वतःच्या करामध्ये भारतात देखील देशात देखील आपण अव्वल आहोत. लक्षात ठेवा, देशात देखील आपण अव्वल आहोत कर संकलनामध्ये.
हे झालं काय रे कर उत्पन्नामध्ये बघा कर उत्पन्न तुम्ही जर बघितलं महसुली उत्पन्नामध्ये महसुली उत्पन्न जे आहे राज्याचं कोणाचंही असो राज्याचा असो भारताचा सॉरी देशाचा असो महसुली उत्पन्नामध्ये कर उत्पन्न पण असते आणि दुसरा पॉईंट काय असतो हा जर एक पकडलात दुसरा असतो का रे करेत्तर उत्पन्न. मग करेत्तर उत्पन्न जे राज्याला मिळते त्यामध्ये सर्वाधिक वाटा कशाचा आहे बरोबर ना. जर तुम्हाला हे विचारलं असेल की राज्याच्या कराच्या उत्पन्नामध्ये राज्याला जे कर मिळतात त्यामध्ये सर्वाधिक कोणत्या कराचा वाटा आहे मग SGSTचा आहे, दुसरा विक्री कराचा आहे, तिसरा मुद्रांक व नोंदणी फीचा आहे. मी याचा क्रम पण एक वेळेस विचारला 2017ला एक्साईज सब इन्स्पेक्टरला का रे याचा उतरता क्रम लावा असाही प्रश्न आलेला आहे बरोबर. विक्री कर त्यावेळेस होतं हायेस्ट म्हणून कारण याच्यावर प्रश्न अनेक वेळेस विचारला यावर पण याच्यावर कधीच विचारलाय करेत्तर उत्पन्नावर. मग विचारू शकतात का हो विचारू शकतात का नाही विचारणार हो. मग आपल्याला ती माहिती पाहिजे का हो निश्चित माहिती पाहिजे. देशात सर्वाधिक कर कोणत्या करापासून उत्पन्न मिळते माहित पाहिजे. आयकरापासून मिळते का GST पासून मिळते. सध्या आयकर आहे याच्या अगोदर GST होतं. मग हे माहिती असणं गरजेचं आहे. मग देशामध्ये असे विचारतात प्रत्यक्ष करापासून मिळणारं उत्पन्न जर 90-91 पासून बघितलं तर प्रत्यक्ष करापासून मिळणारं उत्पन्न वाढत चाललेलं आहे का अप्रत्यक्ष करापासून. म्हणजे अप्रत्यक्ष कराचं उत्पन्न पहिलं 90-91 मध्ये 84% आपण अप्रत्यक्ष करापासून उत्पन्न मिळायचं. आता हळूहळू ते कमी होत गेलेलं आहे. प्रत्यक्ष कराचं प्रमाण वाढत चाललंय आणि अप्रत्यक्ष कराचं प्रमाण कमी कमी होत गेलेलं आहे. खरं आहे का 90-91 पासून LPG सुरू झाल्यापासून जर बघितलं तर हे आपला ते बघायला मिळतं. मग हे जे काय कराचं ट्रेंड आहे तो माहीत असणं गरजेचं आहे बरोबर. मग आता याच्यासोबत आपला राज्याचं जर बघितलं तर करेत्तर उत्पन्नापासून जर म्हणलं करेत्तर महसुलात सर्वाधिक उत्पन्न आर्थिक सेवापासून मिळते. कुठल्या आर्थिक सेवा पहिलं सर्वाधिक तुम्हाला विचारलं काय करेत्तर महसुलात म्हणजे करेत्तर उत्पन्नच म्हणा की किंवा महसूल म्हणा तर कशामध्ये आर्थिक सेवा सगळ्यात जास्त काय आर्थिक सेवा. एक दोन माहिती असलं तरी चालते याच्यामध्ये आर्थिक सेवापासून. आणि दुसरं जसं इकडं SGST आहे तसं करेत्तर उत्पन्नापासून सर्वाधिक आर्थिक सेवापासून दुसरं सर्वसाधारण सेवा. तुम्हाला याचं पर्सेंटेज विचारलं तरी माहिती असावं. ही सगळी आकडेवारी 24-25 ची आहे. कधीची आहे 2024-25 ची आकडेवारी आहे. ओके इकॉनॉमिक सर्व्हे मधली. ओके मग काय 52.6% आणि 18.5% लक्षात ठेवू शकता का रे आर्थिक सेवापासून सर्वाधिक आपल्याला मिळते. ओके तुम्हाला एक वेळेस असाही प्रश्न विचारला होता की राज्याच्या भांडवली उत्पन्नामध्ये काय येते किंवा महसुली उत्पन्नामध्ये काय तर एक विचारला मी प्रश्न बरोबर. कोणकोणते अनुदान वगैरे येतात ते विचारलं ना की वरील सर्व उत्तर उत्तराचं. इकॉनॉमिक सर्व्हे मधला ॲज इट इज प्रश्न आहे. 5 प्रश्न मागच्या कंबाईनला तुम्हाला गडब का गट कला मला आठवत नाही एवढं तर काय रे 5 प्रश्न ही इकॉनॉमिक सर्व्हेत महाराष्ट्राच्या. मग आपण एवढं सगळं करंट वगैरे करतो सगळं करतो पण आपले हे जे काय मला काय म्हणायचं आहे बरोबर सर 15 पैकी आर्थिक मध्ये किती आले. अरे तुला ओव्हरऑल मार्क पाहिजे कसं पाहिजे खरंय गो कसं पाहिजे तुला. आणि जे गैरादी आहेत ना नाही बघलं तरी व्हिडिओ चालते आपलं खरं हो. सिरियसनेस आहे का तुला तरी ये माझ्याकडं. या आप्पा हातनुरे आहे लक्षात घे. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत असं काय रे उगाच काहीतरी गारुड्यासारखं इथं काय तुम्हाला हसवण्यासाठी मी का तो काय कलाकार जादूगार कोणतं काय असते होते विनोदी कलाकार आहे का मी आहे का हो असं काही नाही. मी कोणता रील स्टार आहे का निश्चित नाही. मला एक प्रॉपर शिकवणं आवडते आणि का तर हजारो अरे आपली या MPSC मध्ये काय रे एवढी वर्ष गेली आहेत की आपलं एवढं लागलेलं आहे खरं आहे का ना. आपला गप ताळ्यावर डोकं ठेवून अभ्यास करणं गरजेचं आहे. आता जे नवे नवे येतात टाइमपास करण्यासाठी त्यांच्यासाठी मी नाही अजिबात. तुला दुसरं काहीतरी मार्केट बघ दुसऱ्या ठिकाणी खूप YouTube चॅनल आहेत तिकडे जाय. माझ्याकडे येऊ नको तू. तुला टाइमपास करायचा ना अरे हे काय लय सिरियस शिकवते राव याच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात लय सिरियस आहे. तुला जर समजा कॉमेडी बघायची ना तर कपिल शर्मा आहे तिकडं बरोबर ना. इकडं ते कोणता होते कोणता तो असे खूप आहेत तुला पिक्चर काय बघायचे किंवा आपल्या याच्यामध्ये पण खूप कपिल शर्मा आहेत स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये किंवा असे तुला खूप काही बघता येईल.
त्यामुळं तू बिंदास तिकडे जा. असो. त्यानंतर बघा आता आपण खरेतर महसुलामध्ये बघितलं, पण आता काय आपला काय गोष्टी या रिलेटेड जर बघायचं म्हणलं तर एक तिसरी बाब एक लक्षात ठेवलं पाहिजे या ठिकाणी, की महाराष्ट्र राज्याला आपला तसं बघितलं 14 वित्त आयोग असो, 15 वित्त आयोग असो, 16वा वित्त आयोग असो, 16व्याचा अजून अहवाल आला नाही, पण बरोबर 14व्या आणि 15व्या जर म्हणलं किंवा 13व्या वित्त आयोगानं म्हणलात तर वित्त आयोग 16वा वित्त आयोग काय आहे, त्याचे अध्यक्ष कोण आहेत, सदस्य कोण आहेत, त्याचा कालावधी काय आहे, स्थापन कधी झालं, बरोबर ना, सदस्य कोण आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. मी शिकवलंय त्यापूर्वी, बरोबर. हे माहितीच पाहिजे, माहीत नसेल तर काढून बघ. बरेच जण काय रे सांगितलं त्याकडे दुर्लक्ष करतात आणि परीक्षेला प्रश्न आला की मग काय त्यांचं डोकं काय काम करत नाही. म्हणून लक्षात ठेवा. आता याच्या रिलेटेड बघा, 15व्या वित्त आयोगानुसार महाराष्ट्राला किती टक्के वाटा मिळतो. 15 वित्त आयोगानुसार महाराष्ट्राला याच्यावर विचारू शकतात, राज्यसभेला विचारलेला आहे. 6.317%. 15 वित्त आयोगानुसार 5 वर्षासाठी 20-21चं पण काढलंय, बरोबर रे 15 वित्त आयोगानं, आणि 21 ते 26 पण काढले. खरे का, 1 वर्षाचं काढलं आणि 6 वर्षाचं, पण हे 5 वर्षासाठीच आहे. त्यानंतर 14व्या वित्त आयोगानुसार बघा, 14व्या वित्त आयोगानुसार महाराष्ट्राला मिळालेलं पर्सेंटेज आहे 5.521%, आणि 13व्या वित्त आयोगानुसार महाराष्ट्राला मिळालेलं आहे किती रे 5.191 191. ओके, हे पर्सेंटेज करायचं. 6.317 15 वित्त आयोगानुसार, 14 वित्त आयोगानुसार 5.521% आणि 13 वित्त आयोगानुसार 5.191%. आणि सर्वाधिक कोणाला आहे सर, काय कंटिन्युअसली यूपीला आहे, बरोबर, ते विचारू शकतात. सर्वात कमी कोणाला आहे, सिक्कीमला आहे, पण 15 वित्त आयोगानुसार गोव्याला आहे. ओके, तेवढं एक वेगळं लक्षात ठेवलं तरी चालतंय, बाकी काही वेगळं लक्षात ठेवण्याची गरज नाही. ह्याच्यावर प्रश्न येतात का, इकॉनॉमिक्स यामध्ये देखील अंतर्गत विचारू शकतात. हे इकॉनॉमिक्स घडामोडी मी सगळं तुझं चालू घडामोडीत विचारो, कुठंही विचारो, तुझ्या पेपरमध्ये 100 प्रश्न जे येणार आहेत त्यात कुठंही विचारलं तर तुला यायला पाहिजे. करंटमध्ये नाही आलं हो, तुम्ही जे शिकवलात ना ते आर्थिक घडामोडी करंटमध्ये, ते करंटमध्ये 15 प्रश्नात नाही आलं. दुसरीकडे आलं तर तुला येते का, तुला सांगून येणार आहे का प्रश्न कसे येणार आहे ते. गप कर ना बाबा, लय बारीक कुटाने लय करण्याची सवय लागली पोराला. ते लय भारी घेते बरं का करंट, ते तिथं घेते, तिथं मर, इथं येऊ नको. बरोबर ना, तुला जिथं बघा वाटतं जिथं चांगलं भेटतं तिथं घे. मी कुठं तुला पैसे आकारलेत का यासाठी, खरंय का हो, इथं जो तू आला तुला पैसे आकारलेत का नाही, रागपणीत असेल काही झाला, पण मी जे काय ते सत्य सांगतो पोरं, तुमचं आयुष्य घडवण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे. एकदम टू द पॉइंट शिकवतो. आजपर्यंत शिकवत नाही एखादी गोष्ट का रे चुकून इथं स्लिप ऑफ टंग होऊ शकते, बरोबर, बोलता बोलता, पण ते तुम्ही करेक्शन करू शकता एखादी गोष्ट, पण तसं 99.99% होत नाही. एखाद्या वेळेस झाली तर ते तिथं असं ते समजून घे रे बाबा, बरोबर, गडबड करू नको लई. असते काही जण काय असं त्याला काय रुकतच नाही काही कामात. ओके, आता आपण काही गोष्टी ज्या इथं समोर येणार नाही त्या शिक्षण क्षेत्रातल्या काही गोष्टी इकॉनॉमिक सर्वेमधल्या बघूया. शिक्षण क्षेत्रातल्या, आता शिक्षणाचं काय तुमची जी काही आत्ताची पॉलिसी आहे 2020ची पॉलिसी जी आहे, बरोबर, शैक्षणिक धोरण, त्याबद्दलही थोडं माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला. RT ॲक्ट जो आहे कधीचा आहे रे, कोण सांगते RT ॲक्ट, थोडंफार याचं माहिती असणं गरजेचं आहे बरं का. RT ॲक्ट कधीचा आहे सर, 2009चा आहे, बरोबर. राईट टू एज्युकेशन ॲक्ट, याच्यामध्ये आपल्याला जास्त काही डीप जायचं नाही, पण माहिती थोडंफार असलं पाहिजे. मग हा राज्यात लागू कधी झाला आहे, केंद्रात किंवा राज्यात एप्रिल 2010ला लागू झालेला आहे, बरोबर. आणि या कायद्यानुसार लक्षात ठेवा, याच कायद्यानुसार काय केले रे, 25% जे आर्थिक मागास आहेत, ओके, दुर्बल घटक आहेत, त्यांना काय केले, रिझर्व केले, रिझर्वेशन ठेवले, बरोबर ना. किती टक्के हो सर, 25%. 25% आरक्षण ठेवलंय किती, 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी. कोणाला आहे, 1ली ते 8वी पर्यंत सक्तीचे मोफत शिक्षणासाठी कायदा केला, RT, राईट टू एज्युकेशन. आणि जर आपण फंडामेंटल राईट जर बघितला तर कलम 21A आहे. 86वी घटना दुरुस्ती 2002 ने समाविष्ट केले, बरोबर. कलम 21A 6 ते 14 गटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण उपलब्ध करून देणे यासाठी आहे, बरोबर ना. कुठला खटला आहे सर, आधी सर कुठला खटला आहे, उन्नीकृष्णन खटला, बरोबर. उन्नीकृष्ण विरुद्ध आंध्र प्रदेश खटला आहे या संबंधित 1993चा काहीतरी असेल, बरोबर.
तर ते माहिती असणार. त्याच्यानुसार 21A हा 21A जीवनाच्या कलम 21 मध्ये काय जीवनाचा हक्क आहे, जीवन जगण्याचा हक्क आहे. मग जीवनाच्या हक्कामध्ये शिक्षणाचा हक्क आहे असं उन्नीकृष्ण खटल्यात सांगितले. त्यानुसार मग 21A आपण कलम समाविष्ट केलं आहे. मग त्यानुसार मग राईट टू एज्युकेशन करे RTE 2009चा कायदा आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन एप्रिल 2010 झालेलं आहे. आता समग्र शिक्षा कधीच आहे विचारू शकतात. समग्र शिक्षा कधीच आहे हो सर? समग्र शिक्षा हा कधीच आहे. आपलं जास्त डिटेल बघा, कुठल्याही स्कीम जे आहेत इकॉनॉमिक सर्व्हेमधल्या ते कधी सुरू झालेले आहे, ते कशासाठी आहे एवढंच माहिती असणं गरजेचं आहे. कधीच आहे 18-19 बरोबर. 2018-19 पासून राज्यात राबवली जाते. 2018-19 पासून राज्यामध्ये महाराष्ट्रात राबवली जाते. आणि बघा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आहे. कशासाठी आहे रे? विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी 18-19 पासून हे समग्र शिक्षा ही करे प्रोग्राम राबवला जातो. त्यानंतर लक्षात ठेवा शिक्षणासंबंधित तिसरा पॉईंट, आता हे महत्त्वाचं आहे बघा सर. मला सांगा मध्यान्ह भोजन योजना कधीची आहे? 1995 बरोबर. मध्यान्ह भोजन योजना भोजन योजना कधीची आहे हो? 1995ची. काय आहे मध्यान्ह भोजन योजना? हे आपली जी प्राथमिक शाळेत एज्युकेशन घेतात लेकरं यांचं पोषणमान सुधारण्यासाठी त्यांना काय केलं जाते सकस आहार उपलब्ध करून दिला जातो शाळेमध्ये खिचडीच्या स्वरूपात. किती पोरं खातात खिचडी किती खात नाहीत ते माहिती नाही. आमच्या वेळेस काय होतो आम्हाला सकस आहार नव्हता. तांदळाच्या पिशव्या द्यायच्या, ते उंदराने सगळं काय ते पिशव्या सगळ्या येऊन गेल्या व्हायचे. ते तांदूळ द्यायचे आम्हाला एवढी एक काय कॅरी बॅगमध्ये असायचे बरोबर का, आणि ते द्यायचे. मी आजीकडे राहिला होतो. ते पिशवी फुटकी असली थोडं कमी आलं की आजी म्हणायची या महिन्यात कमी आलं कर तुला, कारण आम्ही त्याच्यावरच खायचो आणि जगायचो. आणि त्यात निवळ सगळ्या उंदराचे लेंडकं बिडकं सगळं असायचे. तसंच काय करणार, ते दिलं ते घेऊन यायचं. खरं आहे का नाही? आता सकस आहार मिळतो ती मध्यान्ह भोजन योजना 1995ची आहे, 1995ची आहे बरोबर. मग आता या योजनेचं नाव बदललंय खरं का, नामांतरण करे कधी केलं विचारू शकतात. तर नोव्हेंबर 2022 मध्ये. कधी केले? नोव्हेंबर 2022 मध्ये विचारू शकतात मित्रांनो. महत्त्वाचं आहे, नोव्हेंबर 2022 मध्ये या स्कीमचं नाव केले आता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना. काय? प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना. आता प्रधानमंत्री म्हणलं की काय केंद्राकडे गेलं समजा. प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना पोषण शक्ती निर्माण योजना. आपला फक्त एवढंच बघणं गरजेचं आहे. आता बाकी काही बघायची गरज नाही की नाव काय बदललंय बाबा. ओके, तुम्हाला विचारलं मध्यान्ह भोजन योजनेचं सध्या नाव काय बदल करणार, काय केलं विचारू शकता का सर? सांगू शकता का तुम्ही? नाही ना, आपला माहीतच नसते. आपण इकॉनॉमिक सर्व्हे वाचलेलं नसते किंवा काही वाचलेलं नसते. त्यामुळे बघा मध्यान्ह भोजन योजना 95ची आहे, तर नोव्हेंबर 22 मध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असं करण्यात आलेलं आहे. आणि PM श्री शाळा योजना काय रे, कशासाठी आहे? पुढील 5 वर्षासाठी PM श्री योजना कधीची विचारू शकतात. फक्त लक्षात ठेवा PM श्री शाळा योजना विचारतील. हा वेगळा पॉईंट आहे. आता झाला संपला तुझा पहिलाचा. ओके, PM श्री शाळा योजना 2022 पासून बघा 2022 पासून राबवली जाते. ही केंद्र पुरस्कृत योजना आहे 2022 पासून. ओके, पुढील 5 वर्षासाठी राबवणार 2022 पासून. काय? PM श्री शाळा योजना. ओके, PM श्री शाळा योजना कधीच्या विचारतील. एज्युकेशनमध्ये एवढ्या गोष्टी आपला इकॉनॉमिक सर्व्हे रिलेटेड माहिती असणं गरजेचं आहे म्हणून सांगितले बाळांनो. ओके, नाही सर काय शिकवता काय कळना, GS शिकवता की काय शिकवता? गप ऐक, तुझ्याच कामाचं आहे. नाही सर मी प्रीला वेगळं मेन्स काय गरज नाही. इथं सांगतो ना ते कर व्यवस्थित, त्याच्या बाहेर तुला जायची गरज नाही. आणि पोरला खरं सांगतो तुम्हाला सर, पोरला फुकट दिले किंमत राहत नाही. रियालिटी सांग. आणि ते ना नुसतं भलतंच काही बघत बसते, पण का रे इतकं महत्त्वानं जीव तोडून शिकवणाऱ्या माणसाकडे दुर्लक्ष करते. खरं सांग, रियालिटी आहे. त्याला काय पाहिजे? चिकारे मीठ हे लावून हे केलेलं पाहिजे. घरचं करे रोटी भाजी आवडत नाही, कारण ती आहारासाठी चांगलं आहे, शरीरासाठी चांगली आहे. पण काय आवडते? पिझ्झा बर्गर आवडते. 4 दिवसाचं शिळं ते खाली बेस ठेवलेलं. 4 दिवस नाही, मी म्हणतो 4 महिन्याचं. तसं आणून दिलं आणि त्याचे 500 रुपये घेतले,
तरी काय म्हणते, काय बाप काय बेस्ट बनवलंय, टेस्टी आहे खूप. आणि आपली रोटी काय केलं का आई? काय माती मग, नुसती कशी रोटी आहे, भाजीच कशी आहे. मग बीपी होई, शुगर होई, बरोबर ना, आजार व्हायला लागतात. आणि एवढं मोठं पोट घेऊन फिरते, कमी वयात जास्त धमाका. का? किती आहे वय, आणि सहज जर का तोंड बघलं ना ते वाचते 21 वर्षाचं, आणि तोंड बघलं की वाटते 41 वर्षाचं. खरं आहे का हो? हे कशामुळं झालेलं आहे? त्याचं कारण केवळ त्याच्या खाण्यामुळं. आपलं खाणं जेवढं जुनं तेवढं सोनं. आता पुन्हा लोकांना काय रे, चुलीवरलं पाहिजे. आता बघा त्याच्यामुळे काय, चूल मटण, चूल भाकरी, चूल कशामुळे येतंय जुनं, लक्षात घ्या. PM श्री शाळा योजना. आता आपण महिला बालविकासाच्या रिलेटेड थोडेफार बघूया. बाकी गोष्टी या ठिकाणी आपण इकॉनॉमी सर्वेमधल्या सगळ्या कव्हर केलेल्या आहेत, म्हणून मी इथं काही मेन्शन केलेलं आहे मित्रांनो. ओके, बाकीचं पण काही गोष्टी ज्या राहिल्यात त्या इथं आपण पहिलं सुरुवातीला बघतोय. महिला बालविकास बघा. हां, महाराष्ट्राचं पहिलं महिला धोरण, इथून सगळं माहिती बघा. आता सध्याचं कितवं महिला धोरण चालू आहे सर? 4थं महिला धोरण चालू आहे महाराष्ट्र राज्याचं 2024 मध्ये. महाराष्ट्र राज्याचं बघा, इथं मी तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी या रिलेटेड घेतो. महाराष्ट्र राज्याचे 2024 मध्ये काय केले रे? 2024 मध्ये 4थे महिला धोरण घोषित करण्यात आले. पहिले 92ला आहे, कधी आहे बघा. पहिले महाराष्ट्राचं पहिलं राज्य आहे महिला धोरण घोषित करणारं, बरोबर का हो? पवार साहेबांच्या कालावधीत वगैरे केलं असणार आहे. पहिलं महाराष्ट्र आहे, लक्षात घ्या, महिला धोरण घोषित करणारं. ओके, आता सध्या बाल धोरण आपलं कधीच आहे? सध्याचं बाल धोरण जर विचारलं याच्या रिलेटेड, तर बाल धोरण आपलं कधीच आहे रे? बाल धोरण 2014चं आहे. कितीचं आहे? बाल धोरण हे 2014चं आहे. ओके, सध्या तेच आपण राबवतोय. दुसरा पॉइंट बघा, राज्याचा लिंगभाव अर्थसंकल्प. तुम्हाला केंद्राचा अर्थसंकल्प विचारलाय का सर? विचारलाय का? केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये 25-26 किंवा 24-25च्या अर्थसंकल्पामध्ये किती टक्के करे केंद्राच्या अर्थसंकल्पापैकी किती टक्के करे लिंग बजेटसाठी पर्सेंटेज विचारलंय काय हो सर? कॉन्ट्रीब्युशन किती असं? 8.86% विचारलंय की नाही? मग आता तुला राज्याचं विचारतं काय सर? राज्याचं पण आहे का? काहीतरी असलं कधी वाचण्यातच आलं नाही माझ्या, त्यामुळेच फेल होतोयस तू. ट्रॅडिशनल वे आपलं अभ्यास करणे, कुठलाच मूड नाही अभ्यास. मी सांगतो पोरांचा, काय नाही, काय काय वाचतो तू? ते म्हणते हे वाचतो. हां, ते घे. हे वाच, काय हे वाच. हां, चल. अरे तुमची मेहनत करण्याची कुवत वाढवा. सर मेरिट जास्त लागत चाललंय. अरे तेवढ्या कुठाना वाढलेला आहे, तेवढ्या दिशेनं अभ्यास करणाऱ्या पोरांचा फोकस वाढलेला आहे. आपण नको त्या ठिकाणी पळतो, नको त्या शिकवणाऱ्या व्यक्तीकडे जातो आणि आपला रास झाल्याशिवाय राहत नाही. आपला 4-4, 5-5 वर्ष का लागतात हे आपलाच कळत नाही. त्याची कारणं असतात, आपण टू द पॉइंट स्टडी केलेली नसते. मी म्हणत नाही कुठं क्लास लावला म्हणजेच तो काही शाणा आहे, पण आपला अभ्यास, आपला ज्या गोष्टी जमत नाही दरवर्षी त्या गोष्टीकडे पुन्हा पुन्हा आपण दुर्लक्ष करतो, त्यामुळे आपण फेल होतो. पहिलं ते केलं पाहिजे. तुला सायन्स जमत नाही, गप सायन्सवर का शिकाल? नाही नाही, पुन्हा पॉलिटी घेऊन बसते. तुला आवडते पॉलिटी, तुला काय पॉलिटीचे 15च्या जागी 45 मार्क देणार आहे आयोग? जे जमत नाही ते हातात घे पहिलं. ओके, चला तर बघा आता राज्याचा लिंगभाव अर्थसंकल्प. म्हणजे जेंडर बजेट म्हणा. तर राज्याच्या लिंगभाव अर्थसंकल्पामध्ये बघा, एकूण राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी किती हिस्सा दिलाय आपण बघू, बरोबर ना? साधी गोष्ट, याच्यावरच प्रश्न येऊ शकतो. तर 23-24 मध्ये 2023-24 मध्ये राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये जर राज्याच्या अर्थसंकल्पाचा अर्थसंकल्प 100 रुपयाचा मांडला असेल तर त्यामध्ये किती रुपये लिंगभाव अर्थसंकल्पासाठी केले? बरोबर ना? लिंगभाव म्हणजे काय? अधिक समानता, स्त्री पुरुषांना अधिक समान काय निर्माण करणं, समाज निर्माण करण्यासाठी आहे. ओके, मग 23-24 मध्ये कॉन्ट्रीब्युशन पर्सेंटेज किती? 3.1%. किती? 3.1%. त्याच्यानंतर 2024-25 मध्ये बजेटरी इस्टिमेटमध्ये 2024-25च्या बजेटरी इस्टिमेटनुसार म्हणलात तर 3.3%. जसं तुम्हाला तिथलं विचारलंय मित्रांनो, तर तसं इथंही विचारू शकते.
की राज्याच्या लिंगभाव अर्थसंकल्पामध्ये 23-24 मध्ये 3.1%, 24-25 मध्ये 3.3%. केंद्राचं विचारलंय जनरल बजेट मांडणार पहिलं कोण आहे माहीत पाहिजे, ऑस्ट्रेलिया वगैरे जे काय असेल ते. ओके, राज्यात कोण आहे, ओरिसा आहे का कोण आहे ते माहीत पाहिजे. महाराष्ट्र कितवा आहे 2013, म्हणजे महाराष्ट्र कितवा म्हणजे कधी मांडले महाराष्ट्र वगैरे. ओके, त्यानंतर बघा राज्यात बाल अर्थसंकल्प आपण बघून घेऊ. राज्यात बाल अर्थसंकल्प पण मांडला जाते. राज्यात बाल अर्थसंकल्प मांडला जाते. बाल अर्थसंकल्पासाठी 2023-24 मध्ये आणि 2025-26 मध्ये, सॉरी 24-25 मध्ये काय किती अरे पर्सेंटेज या बाल अर्थसंकल्पासाठी काय रे राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये किती टक्के काय कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे बघू आपण. तर बघा बाल अर्थसंकल्पासाठी 23-24 मध्ये 12.1% आणि इथं 12.5%. हे लक्षात ठेवा पोरो, महत्त्वाचं आहे. ओके, म्हणजे हे महिला आणि बालविकासाच्या रिलेटेड सांगतोय, महत्त्वाची माहिती आहे. राज्यात बाल अर्थसंकल्पासाठी 23-24 मध्ये 12.1%, 24-25 मध्ये 12.5%. राज्याच्या लिंगभाव अर्थसंकल्पामध्ये 23-24 मध्ये 3.1%, 24-25 मध्ये 3.3%. ओके, आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्याबद्दल इथं काय याच्या रिलेटेड सांगायची गरज वाटली तर मी इथं सांगतो तुम्हाला. ओके, मला वाटत नाही की एवढं महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी ते आता, बरोबर, कारण एवढ्या वेळेस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना येऊन गेली तुमच्यासमोर TV समोर, बरोबर का. ते लाडकी बहीण बघलात का काय राजकारण बघितलं त्या रिलेटेड, राजकारण बघू नका. बरोबर, तर बघा, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काही नाही, कधी सुरू झाली एवढं नॉर्मल बघायचं, जास्त डोकं लावायचं नाही. कधी सुरू झाली आहे रे, जून 2024 मध्ये. कोणत्या वयोगटासाठी आहे, 21 ते 65 वयोगट यासाठी आहे. आणि यातून काय साध्य करायचं आहे, महिला सबलीकरण येऊन टिव ते सगळं तुम्हाला पॉझिटिव्ह वाक्य यस म्हणायचं आणि डन करून टाकायचं, त्याचं काय डोकं लावायची गरज नाही. आणि दरमहा किती रुपये, 1500 रुपये. याच्यामुळं किती काय अर्थसंकल्प सॉरी आपली तूट वाढली वगैरे ते नंतर बघा. ओके, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीची आहे, जून 2024ची आहे. 21 ते 65 वयोगटातील काय बहिणी असलं पाहिजे, लाडक्या बहिणी, आणि दरमहा 1500 रुपये. ओके, एवढंच माहिती असणं गरजेचं आहे या रिलेटेड. बाकी काही इथं माहिती असावं असं मला वाटत नाही की काही गरज आहे. ओके, त्यानंतर बघा बाकी म्हणलात, बाकी देशाच्या कार्यसहभाग दर जो आहे रोजगाराच्या रिलेटेड आपण थोडंफार बघूया. रोजगार रिलेटेड विचारतात, जसं की मला वाटते रोजगार अहवाल विचारलाय तर तसं आपला इथं विचारू शकतात. तर देशाचा आपण तसं तर याच्यामध्ये बघितलंय रे, बेरोजगारी, रोजगार, दारिद्र्य हे टॉपिक इकॉनॉमिक्समध्ये खूप डिटेल बघितलेले आहे. ओके, शिकवताना वगैरे. पण काही बाकी गोष्टी जे काय आहेत आता इकॉनॉमिक्स सर्वेच्या रिलेटेड तर ते बघूया. देशाचा कार्यसहभाग दर किती आहे बघा. कार्यसहभाग दर जो आहे तो जर बघितला तर देशाचा आणि महाराष्ट्राचा कधी कार्यसहभाग दर आत्ताचा रिसेंटचा जो 24-25 मध्ये आहे किंवा 23-24 मध्ये 39.8% आहे. किती रे, देशाचा 39.8% आहे आणि राज्याचा 44% आहे. विचारू शकतात रे, कार्यसहभाग दर जो आहे देशाचा 39.8% आणि महाराष्ट्राचा 44% कार्यसहभाग दर आहे. मग हे तुम्हाला प्रीला विचारू शकतात किंवा मेन्सला पण विचारू शकतात. मी तुम्हाला प्रीच्या दृष्टिकोनातून शिकवतोय असं नाही, तर प्रीला आता तर लक्षात यावंच पण मेन्सला पण तुम्हाला कामी यावं अशा स्वरूपाचं या ठिकाणी सांगतोय. ओके, त्यानंतर काम करणाऱ्या व्यक्तीची क्षेत्रनिहाय म्हणजे काम करणारी जी काय आहेत काम करणाऱ्या व्यक्तींची क्षेत्रनिहाय जी काय माहिती बघू आपण. पर्सेंटेज किती आहे क्षेत्रनिहाय, 23-24ची आकडेवारी आहे ही. ओके, कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये काम करणारं कोण जास्त आहे आणि शहरी भागामध्ये कुठं प्रमाण जास्त आहे बघू आपण. म्हणजे कुठलं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे काम करणाऱ्याचं प्रमाण
सेवा क्षेत्रामध्ये शहरी भागात किती आहे, ग्रामीण भागात किती आहे, बाकी तर आपण ओव्हरऑल बघितलेलंच आहे. ओके, इथं बघूया कृषी क्षेत्रामध्ये 67.5% लोक काम करतात. आता ग्रामीण भागामध्ये काय जास्तीत जास्त काय कृषीचेच असणार आहे, साहजिक आहे. त्यानंतर मग 14.4% उद्योग आहे आणि 18.1% सेवा क्षेत्र आहे. कुठं? ग्रामीण भागात. लक्षात ठेवा रे, ग्रामीण भागामध्ये कृषी क्षेत्रामध्ये जी 100 लोक एकूण काम करतात ग्रामीण भागात, त्यापैकी 67.5% लोक कृषीमध्ये काम करतात, 14.4% लोक उद्योगात काम करतात आणि 18.1% लोक सेवा क्षेत्रात काम करतात. आता शहरीमध्ये बघा, शहरीमध्ये आता शहरी भागामध्ये कोणी करे पुण्याच्या भागामध्ये राहून कोणी शेती करते का सर? खूप कमी प्रमाण. तसं बघलं तर किती मग? 3.8% केवळ कृषी क्षेत्रामध्ये. शहरी भागात प्रमाण किती असणार? 3.8% आणि उद्योग क्षेत्रामध्ये 30.6% आणि सर्वात जास्त कुठला असणार मग? इथं 65.6% सर्व्हिस सेक्टरमध्ये खरे कॉन्ट्रीब्युशन शहरी भागातील लोकांचं प्रमाण आहे. 65.6% हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. ओके, आणि त्यानंतर आता थोडंफार मानवी विकासाच्या रिलेटेड तुम्हाला माहिती सांगतो. आणि संयुक्त राष्ट्र विकास परिषदेच्या उपराष्ट्रीय मानव विकास अहवाल नुसार काय आहे बघू आकडेवारी. ओके, संयुक्त राष्ट्र विकास परिषद उपराष्ट्रीय मानव विकास अहवाल 2022 नुसार जी आकडेवारी आपल्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये दिलेली आहे. आपण तसं तर मानव विकास अहवाल रिसेंटचा विकासाचे करे तसं आर्थिक पाहणीमध्ये बघितलेलंच आहे, पण सध्याचा मानव विकास जे काय UNDP प्रकाशित करते ते तर आपण बघितलेलंच आहे. पण करे हे म्हणजे महाराष्ट्राचं संयुक्त राष्ट्र विकास परिषदेच्या उपराष्ट्रीय मानव विकास अहवाल 2022 नुसार बघा तर महाराष्ट्राचा HDI किती आहे बघू. महाराष्ट्राचा HDI, महाराष्ट्राचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स महाराष्ट्राचा 0.695 आहे. ओके, आणि तुम्हाला विचारलं की यानुसार देशामध्ये सर्वाधिक मानव विकास कोणाचा झालेला आहे तर सर्वाधिक गोव्याचा आहे. एवढंच माहीत पाहिजे, सर्वाधिक आणि सर्वात कमी. आणि करे सर्वात कमी सर्वाधिक आहे बघा गोवा 0.760 आणि सर्वात कमी बिहारचा आहे 0.577. ओके, तर एवढं तुम्हाला इकॉनॉमिक सर्व्हेमधल्या काही गोष्टी ज्या करे माहीत असणं गरजेचं आहे किंवा करे तुम्हाला प्री किंवा मेन्सला विचारू शकतात, त्यासाठी हे एवढ्या गोष्टी करे या ठिकाणी घेतल्या आहेत. बाकी आपण आता स्लाईडच्या स्वरूपात इन्फॉर्मेशन सगळी बघून घेऊया. ओके, तर हे सगळं जे काय तुम्हाला इकॉनॉमिक सर्व्हेमधलं लिहून घेणं गरजेचं आहे त्या गोष्टी मी या ठिकाणी सगळ्या घेतल्यात. जे गरजेचे मला वाटलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आता पुढे आपण जे काय आपल्या करे आतापर्यंत बघितलेलं पण आहे, काही जे काय बॅचमधले असते विद्यार्थ्यांना माहिती पण असणार ह्या गोष्टी, पण तरी पण आपला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी रिपीटेड होतील, ते मात्र करे तुम्हाला ऐकावं लागेल, बरोबर. कारण ते आर्थिक घडामोडी रिलेटेड सगळ्या गोष्टी मला पुन्हा घ्याव्या लागणार, म्हणून ते आपण एकत्र घेतोय बघा. तर आता सध्या आर्थिक घडामोडीमधला पॉईंट 1 तर सध्या करे 9वी श्रृंखला कशाची? आधारभूत वर्षाची, बरोबर. आता ते 22-23 ही 9वी श्रृंखला सुरू होणार आहे आधारभूत वर्षाची. आधारभूत वर्ष म्हणजे काय मला सांगा पहिलं. आधारभूत वर्ष म्हणजे जे किमतीच्या वर्षानं सामान्य वर्ष असते, किमतीच्या दृष्टीने जे वर्ष काय असते, जे वर्ष सामान्य असते त्याला आपण काय म्हणतो? आधारभूत वर्ष असं म्हणतो. पहिलं वर्ष आधारभूत वर्ष 1948-49, दुसरं त्यानंतर काय रे 60-61, नंतर 70-71, त्यानंतर 1980-81, त्यानंतर 1993-94, त्यानंतर 1999-2000, त्यानंतर 2004-05, 2011-12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि हे 9वी श्रृंखला. ओके, हे तुम्हाला आधारभूत वर्ष सगळे तोंडपाठ पाहिजे. ओके रे, कोणतंही आधारभूत वर्ष विचारलं तर माहिती पाहिजे. ओके, बघा केंद्र सरकारनं GDPच्या मोजणीसाठी आधारभूत वर्ष बदल केल्याची घोषणा डिसेंबर 24 मध्ये केली. आता 11-12चं सध्या चालू आहे, म्हणजे फेब्रुवारी 26 मध्ये ही 9वी श्रृंखला सुरू होईल असं म्हणतायत, बरोबर.
तर बघा 11-12 ऐवजी 22-23 ही आधारभूत वर्ष स्वीकारण्यात हा करंटचा पॉईंट आहे. 22-23 अर्थसंकल्प करे मग ते IIP काय GDP साठी वगैरे. ओके, WPIचं अजून काय असं मेन्शन केलं नाही, बघूया आपण नंतर. ओके, तर IIP GDP साठी आधारभूत वर्ष असेल असं, CPI साठी 23-24 असलं असंही त्यांनी मेन्शन केले. बघू याबाबत सुधारित प्रणाली सुचवण्यासाठी मग कोणती समिती आहे की नवीन 90 आधारभूत वर्ष स्वीकारे सुचवण्यासाठी कुठली समिती स्थापन केली याच्यावर विचारू शकतात. आणि कोणतं आधारभूत वर्ष आहे 22-23 करे हे एक माहीत असणं गरजेचं आहे इथं. आणि विश्वनाथ गोलदार यांच्या अध्यक्षतेखाली 26 सदस्यीय राष्ट्रीय लेखासांख्यिकी सल्लागार समिती स्थापन केली आणि यांनी सांगितलं की बाबा फेब्रुवारी 26 पासून काय तर आधारभूत वर्ष लागू होईल असं सांगितलेलं आहे. चला आता बघा तुम्हाला आधारभूत वर्षाच्या बाबतीत नवीन बातमी काय कळाली की 8वीच्या जागी आता 90 आधारभूत वर्ष फेब्रुवारी 26 पासून लागू होणार आहे. पण त्याचा इतिहास काय माहीत पाहिजे, आधारभूत वर्ष म्हणजे काय किंवा आधारभूत वर्षाच्या कार्य जे काय आहे ते आतापर्यंतचे आधारभूत वर्ष 8 कोणते आहेत ते माहिती असणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर बघूया तर बघा नीती आयोगाच्या वित्तीय आरोग्य निर्देशांक 25 नुसार फिस्कल हेल्थ इंडेक्स यानुसार बघा 5 प्रमुख उपनिर्देशांकावर आधारित राज्याची क्रमवारी लावली जाते. या नीती आयोगाच्या वित्तीय आरोग्य निर्देशांकानुसार वित्तीय आरोग्य आहे ना, मग वित्तीय आरोग्य कोणत्या 5 बेसवर आधारित काढलं जाते असं विचारतात. कोणत्या 5 वर? खर्चाची गुणवत्ता त्या राज्याची, महसुली एकत्रीकरण, राजकोषी विवेक, त्यानंतर काय कर्ज निर्देशांक आणि कर्ज शाश्वतता. विचारू शकतात की नीती आयोगाचा वित्तीय आरोग्य निर्देशांक कोणकोणत्या 5 प्रमुख घटकावर अवलंबून आहे, मग हे माहीत पाहिजे. ओके, आणि सर्वोच्च कामगिरी या कार्य याच्यानुसार आरोग्य निर्देशांकानुसार सर्वोच्च कामगिरी करणारी पहिली 6 राज्य कोणती आहेत, मग पहिले 2च लक्षात ठेवा मित्र म्हणतोय. बघा काय रे कोणकोणतं, ओडिसा सगळ्यात पहिला आहे सर्वोच्च कामगिरी करणारा ओरिसा आहे, दुसरा छत्तीसगड आहे, तिसरा गोवा आहे. ओके, आणि 6वा महाराष्ट्र आहे. पहिले 3 लक्षात ठेवा आणि काय रे महाराष्ट्र 6वा आहे म्हणून 6वा लक्षात ठेवावं लागेल. महाराष्ट्र 50.3% वगैरे आणि सर्वोच्च कामगिरी ओडिसा 67.8%. मग तुम्हाला माहित पाहिजे की नीती आयोगाच्या वित्तीय आरोग्य निर्देशांकानुसार पहिला कोण आहे ओरिसा आणि महाराष्ट्र कितवा आहे 6वा. ओके, दुसरा जरी माहित असलं तरी काय ओरिसा आणि छत्तीसगड लक्षात आलं तरी चालत झालं, बाकी सगळं लक्षात ठेवायची गरज मला तरी वाटत नाही. सर्वात शेवटीचं तळातील राज्य पंजाब आहे, नंतर मग आंध्र प्रदेश. आणि हा निर्देशांक 22-23 साठी 18 प्रमुख भारतीय राज्यांच्या वित्तीय आरोग्याचं व्यापक मूल्यांकन करण्यास प्रदान करते. म्हणजे 18 प्रमुख भारतीय राज्याचं केलेलं आहे. ओके, त्यानंतर बघा नवीन पांबन पूल. इथं सगळ्या तुम्हाला आर्थिक घडामोडी सगळ्या घेतल्या जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2025 मध्ये तमिळनाडूतील न्यू पांबन ब्रिजचं उद्घाटन केले. पाल समुद्रधुनी ओलांडत 2.07 किलोमीटर म्हणजे 2 किलोमीटरचा आहे जवळपास पसरला हा पूल 1914च्या पांबन पुलाची जागा घेते. कशाची? पांबन पुलाची जागा घेते. हा भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे समुद्री पूल ठरलाय. लक्षात ठेवा कुठला? पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे समुद्री पूल ठरलेला आहे. आणि हा पूल रामेश्वरम ते भारताची मुख्य भूमी यांना जोडते. कुठला? हा पांबन पूल. ओके, डिझाईन कोणी केले? रेल विकास निगम लिमिटेडनं या पांबन पुलाचं डिझाईन केलेलं आहे. त्यानंतर चिनाब रेल्वे पूल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवरील चिनाब रेल्वे पुलाचं उद्घाटन 6 जून 2025 रोजी केले. प्रकल्पास मंजुरी 2008ला देण्यात आली होती. हा रेल्वे पूल जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च पूल आहे. लक्षात ठेवा रे. आता आर्च पूल म्हणजे काय हे काय त्यात लई वेळ जाईल. बघूया, फक्त लक्षात ठेवा की हा रेल्वे पूल जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च पूल आहे. आणि याची उंची किती आहे विचारू शकतो एखाद्या वेळेस. तर 359 मीटर आहे म्हणजे 1178 फूट. लांबी 1315 मीटर आहे. हा स्टील आर्च पूल आहे. हा पूल जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील कौरी तर बक्कल म्हणजे कौरी ते बक्कल गावांना जोडते. आणि या प्रकल्पाची देखरेख कोण करते? कोकण रेल्वे कॉर्पोरेशन. विचारू शकतात, ही महत्त्वाची पॉईंट आहे सगळे. ओके, हां, PM विश्वकर्मा योजनेतील नोंदणीत कोण पहिला आहे? कर्नाटक अव्वल आहे, दुसरा राजस्थान, तिसरा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र कितवा विचारू शकतात? PM विश्वकर्मा योजनेत महाराष्ट्र तिसरा आहे. पहिला कोण आहे मग? कर्नाटक. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेत अंतर्गत सिक्कीममध्ये देशातील पहिल्या सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टरचं उद्घाटन राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते झाले. विचारू शकतात की अरे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना कधीची आहे? मे 20ची आहे. 5 वर्षासाठी राबवली गेली, बरोबर ना, 20 ते 25. सिक्कीममध्ये देशातील पहिल्या सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टरचं उद्घाटन करण्यात आलं. एनर्जी स्टॅटिक्स इंडिया 2025 हा अहवाल आहे वेगळा. ओके, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं अहवाल मार्च 25 मध्ये प्रसिद्ध केलाय. कुणी प्रसिद्ध केला विचारू शकतात? एनर्जी स्टॅटिक्स इंडिया. कुणी? राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं. यानुसार राज्यनिहाय अक्षय ऊर्जा आकडेवारीत कोण अव्वल आहे? बघा, राजस्थान पहिला आहे. लक्षात ठेवा रे बाबा. म्हणजे राज्यनिहाय अक्षय ऊर्जा आकडेवारीमध्ये एनर्जी स्टॅटिक्स इंडिया
या रिपोर्टनुसार राजस्थान पहिला 20.3%, दुसरा महाराष्ट्र आहे. विचारू शकतात अक्षय ऊर्जामध्ये, बरोबर. महाराष्ट्र 11.8%, तिसरा गुजरात आहे आणि चौथा कर्नाटक. मग पहिला काय लक्षात ठेवा, राजस्थान, दुसरा महाराष्ट्र, तिसरा गुजरात वगैरे. ओके. रेमिटन्सेस सकल 2024 आरबीआयच्या अहवालानुसार अमेरिका व UK देशाचे भारतातील रेमिटन्सेसमध्ये सर्वाधिक योगदान आहे. म्हणजे जे काय बाहेर राहणारी आपली जी काय या आहेत NRI वगैरे आहेत, त्यांनी जे भारतात पैसा पाठवतात आपण रेमिटन्सेस म्हणतो, बरोबर ना. आणि तो पैसा सर्वात जास्त कुठून रे, अमेरिकेत राहणारे आणि UK मध्ये राहणारे लोक लई पैसे पाठवतात आपल्याकडे, बरोबर. आणि त्याच्यामध्ये रेमिटन्सेस प्राप्त करण्यामध्ये जगात अव्वल भारत आहे. म्हणजे आपली लोक, भारताची लोक बाहेर जी काय राहतात ते पैसे पाठवण्यामध्ये भारत 1 नंबरला आहे. म्हणजे जे आपले बाहेरची लोक जास्त पैसे इंडियामध्ये पाठवतात. ओके. भारतातील टोटल रेमिटन्सेस 10-11च्या तुलनेत 23-24 मध्ये दुप्पट झालेले आहेत. विचारू शकतात. ओके. महाराष्ट्र रेमिटन्सेस प्राप्त करणारा अव्वल राज्य आहे. लक्षात, त्यातल्या त्यात महाराष्ट्र काय रे 1 नंबरला आहे रेमिटन्सेस प्राप्त करण्यामध्ये. त्याच्यातही विचारू शकतात 20.5% रेमिटन्सेस आपण प्राप्त केलेले आहेत. ओके. भारतातील गरिबीत घट झाल्याचा SBIचा अहवाल आहे. SBIचं असं म्हणणं आहे की भारताच्या गरिबीमध्ये म्हणजे दारिद्र्यामध्ये घट झालेली आहे. आता यांची आकडेवारी SBIने काढली बघा. तर अहवाल प्रसिद्ध जानेवारी 25 मध्ये झालेला आहे. अहवालातलं वैशिष्ट्य म्हणलं तर ग्रामीण दारिद्र्य 11-12 मध्ये किती होतं रे, 25.7% होतं. कोणानुसार, आता हे का 25.7च का घेतलं रे, 2011-12 मध्ये, कारण कोणाची आकडेवारी करे PCनं स्वीकारले प्लॅनिंग कमिशननं, तर ते तेंडुलकरनं. तर तेंडुलकरनं आकडेवारी काय सांगितली बघा, लक्षात ठेवा. ग्रामीण, शहरी आणि एकूण बघा, एकूण सांगितली 21.9%, शहरी सांगितली 13.7% आणि ग्रामीण सांगितली 25.7%. ओके, बरोबर आहे का. हे तेंडुलकरनं स्वीकारले, म्हणजे तेंडुलकरनं सांगितली तीच गव्हर्नमेंटनं स्वीकारलेली आहे याचा अर्थ, बरोबर. म्हणून बघा, तर यांचं म्हणणं काय की SBIचं म्हणणं असं आहे की 11-12 मध्ये 25.7% ग्रामीण दारिद्र्य होतं, बरोबर. 25.7%. ते वरून 23-24 मध्ये किती कमी झाले सांगतात, 4.86%. विचारू शकतात बरं का, लक्षात ठेवा. 4.86 पर्यंत कमी झाले असं यांचं म्हणणं आहे. त्यानंतर शहरी दारिद्र्य 11-12 मध्ये जे 13.7% होतं, ओके, ते 23-24 मध्ये किती कमी झालं, 4.09%. म्हणजे ग्रामीण आणि शहरीमध्ये आता जास्त फरक राहिला नाही असंही त्यांना म्हणायचं असेल, बरोबर. आणि शहरी आणि ग्रामीण दारिद्र्य कमी होण्याचं कारण काय, पायाभूत सुविधा विकास, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT आणि शेतकरी केंद्रित उपक्रम यामुळं दारिद्र्याचं प्रमाण देशामधलं कमी झालंय असं SBIचा अहवाल सांगतंय. आणि दारिद्र्याची व्याख्या काय केली, महागाई घटकाचं समायोजन केल्यानंतर 23-24 मध्ये मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे MPC ही ग्रामीण भागासाठी किती रुपये सांगितले रे सांगा 23-24 साठी. बघा, यांनी SBIनं MPC किती सांगितली 23-24 साठी विचारू शकतात. MPC म्हणजे काय रे, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर. तर ग्रामीण भागासाठी 1632 रुपये सांगितलं आणि शहरी भागासाठी 1944 रुपये सांगितलेलं आहे. हे लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला. ओके. निर्गुंतवणूक धोरणात बदल कसा केलाय बघा, सरकारनं 23-24 पासून वार्षिक निर्गुंतवणुकीची लक्ष्य निश्चित करण्याचं थांबवलेलं आहे. कधीपासून थांबवलं असं विचारू शकतात. आणि भारत सरकारला 24-25 मध्ये प्राप्त झालेली निर्गुंतवणूक जमा 14-15 नंतरच्या सर्वात कमी पातळीवर आहे. म्हणजे सध्या आपली निर्गुंतवणूक काय रे, जे काय निर्गुंतवणूक मिळणारे पैसे कमी झालेले आहेत, कारण आपण करत नाही तेवढं निर्गुंतवणूक. ओके. समानीकरण शुल्क रद्द म्हणजे काय रे, भारतात प्रत्यक्ष उपस्थिती नसलेल्या परदेशी कंपन्यांनी मिळवलेल्या डिजिटल जाहिरातीच्या उत्पन्नावर कर लावण्यासाठी, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो समानीकरण वगैरे लावण्यासाठी भारतानं 2016 मध्ये हा प्रत्यक्ष कर लागू केला होता, समानीकरण शुल्क. आणि 1 एप्रिल 2025 पासून ऑनलाईन जाहिरात सेवावरील गुगल टॅक्स म्हणजे समानीकरण शुल्क रद्द केलं आहे. 6% जो होता करे गुगल टॅक्स, तो मात्र आता रद्द केलेला आहे, लक्षात ठेवा. ओके. 4-5 मध्ये दार्जिलिंग चहाला GI टॅग मिळालेलं देशातलं पहिलं उत्पादन ठरलं आहे. सोलापुरी चादर हे महाराष्ट्रातलं पहिलं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला विचारू शकतात GI टॅग मिळणारं देशातलं पहिलं प्रोडक्ट कोणतं आहे, तर कोणतं आहे, दार्जिलिंग चहा आहे. जगातलं सॉरी भारतातलं. आणि महाराष्ट्रातलं म्हणलं तर सोलापुरी चादर आहे. GI टॅग मिळवणारं महाराष्ट्रातलं पहिलं कोणतं आहे रे, महाराष्ट्रातली चादर, जे काय सोलापुरी चादर. ओके. आणि भारतीय चहा मंडळानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 24 मध्ये चहा निर्यातीत केनिया पहिला आहे, भारत दुसरा आहे. ओके. तुम्हाला इथं जर सांगायचं म्हणलं बघा चहा वगैरे या गोष्टीमध्ये, तर तुम्हाला आपले इकॉनॉमिकच्या पुस्तकामध्ये दिले बघा. तर मी तुम्हाला जाहिरात करण्यासाठी पुस्तक दाखवत नाही पोरो, ना तर ते काही असे नमुने आहेत बरं का सर. असे म्हणतात की सर जाहिरात करतात, एक कोणतरी एक टाकलं होतं असं. ओके. ते यूट्यूबची जाहिरात जास्त येते तर ते इथली जाहिरात म्हणते. त्याने पुन्हा कमेंट केली तसं. पण सांगतोय
की अरे कमेंट करताना एक सांभाळून कमेंट करायची, की जो व्यक्ती आपल्यासाठी काय घेतोय खरंच, काय किती सिरियसली घेतोय. तर वाईट वाटणार तुम्हाला, सर एवढ्या छोट्या गोष्टीसाठी कसला विचार करताय सर. अरे पण आपण एवढा विचार करून कमेंट करायचं, की जो व्यक्ती आपल्यासाठी एवढं काही सगळं करतोय, तर त्या व्यक्तीला मी तर म्हणतोय, जी विद्यार्थी खरंच असे विद्यार्थी काय करायचं, त्याला सडेतोड उत्तर द्या पुरव तुम्ही. मला बोलण्याची गरज पडू नये. बघा कृषी या टॉपिकमध्ये मी दिलंय बघा, ते कृषी या टॉपिकमध्ये सगळं काही तुम्हाला एका ठिकाणी दिलेलं आहे ते. एक टेबलच दिलाय बघा. काय रे, लागवड क्षेत्र, आपण लागवड क्षेत्रामध्ये भारत दुसरा आहे, मी दिलं या ठिकाणी असं टेबल 245 पेज नंबरवरती. महत्त्वाचं आहे. चहा उत्पादनामध्ये बघा, चहाच्या याच्यामध्ये इंडिया रँक किती आहे चहामध्ये. आपण काय रे, चहामध्ये भारत दुसरा आहे, चीन पहिला आहे, भारत दुसरा आहे चहामध्ये. भारतीय आता चहा मंडळानं केनिया सांगितलंय, पण हे काय रे, जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 24मध्ये निर्यातीत आहे. चहा निर्यातीत आहे, चहा उत्पादनात नाही. जर चहा उत्पादनात जर म्हणलात तर काय रे, भारत दुसरा आहे, चीन पहिला, भारत दुसरा आहे. ताग उत्पादनामध्ये भारत दुसरा आहे, बांगलादेश पहिला आहे, भारत दुसरा आहे. कॉफीमध्ये भारत 9वा आहे, पहिला कोण आहे, ब्राझील आहे. गहू उत्पादनामध्ये भारत दुसरा आहे, पहिला चीन आहे. ऊस उत्पादनामध्ये भारत दुसरा आहे, ब्राझील पहिला आहे. भात उत्पादनामध्ये भारत करे दुसरा आहे, चीन पहिला आहे. फळं उत्पादनामध्ये भारत दुसरा आहे, चीन पहिला आहे, भारत दुसरा आहे. गुराढोरामध्ये भारत दुसरा आहे, गुराढोरामध्ये भारत दुसरा आहे बरं का, ब्राझील पहिला आहे. म्हशीमध्ये भारत पहिला आहे आणि दूध उत्पादनामध्ये भारत पहिला आहे. ओके, शेळ्यामध्ये भारत पहिला आहे. ही कृषी अहवाल 2023 नुसार, आता सध्या नोव्हेंबर 25 पर्यंत तरी काय 25 पर्यंत तरी काय अहवाल आला नव्हता कुठलाच, बरोबर, लक्षात ठेवा. तर कृषी अहवाल 2023 नुसार ओके ही सगळी माहिती आहे. ओके, आणि आपण क्षेत्रफळात 7वा आहेत. मग हे सगळं काय, चहामध्ये कितवा आहे, तागमध्ये भारत कितवा आहे, कॉफीमध्ये, गहूमध्ये, ऊस, भात, फळे, गुरेढोरे, म्हशी, दूध, शेळ्या, हे सगळं टेबल दिलं मी. ओके, ते व्यवस्थित करा. हां, निर्यातीत म्हणला तर केनिया आहे, आणि करे चहा उत्पादनात म्हणला तर ब्राझील पहिला आहे आणि भारत दुसरा आहे. जागतिक बँकेचा दारिद्र्य व समता संक्षिप्त अहवाल, SBIचा पण लक्षात ठेवा आणि जागतिक बँकेचा पण. या अहवालात 11-12 ते 22-23 पर्यंत 171 दशलक्ष लोकांना, बघा यांचं म्हणणं काय बघा, एप्रिल 25 मध्ये यांनी अहवाल दिलाय, कुणी, वर्ल्ड बँकेनं. 171 दशलक्ष लोकांना तीव्र दारिद्र्यामधून बाहेर काढल्याबद्दल व तीव्र दारिद्र्याचा दर 16.2% 2.3% कमी केल्याबद्दल भारताचं कौतुक केलंय, कुणी, वर्ल्ड बँकेनं. हे विचारू शकतात किती, 171 दशलक्ष हे विचारू शकतात, 16.2% 2.3% कमी झाले हे विचारू शकतात, आकडेवारी वगैरे. ओके, आणि 11-12 व 22-23 दरम्यान भारतातील तीव्र दारिद्र्यामध्ये लक्षणीय घट झाली. तीव्र दारिद्र्याचं ग्रामीण भागात 18.4% 2.8%, शहरी भागात 10.7% 1.1% पर्यंत कमी झाले असं म्हणणं आहे. म्हणजे हे आणि हे आकडेवारी विचारू शकतात किती कमी झाले वगैरे. ओके, ग्रामीण आणि शहरी. हां, आता हे तुम्हाला माहिती आहे की जे दुःखद घटना घडलेली आहे, जे म्हणजे एअर इंडियाची फ्लाईट 171चा अपघात, AI-171, 12 जून 2025 रोजी अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 787, कोणता विचारू शकतात, बोईंग 787 ड्रीम लायनर विमानाच्या उड्डाणानंतर लगेचच अपघात झाला. धावपट्टी क्रमांक किती आहे असं विचारू शकतात, 23 नंबरची होती. विमान गुजरातमधील मेघानीनगर परिसरातील BJ मेडिकल कॉलेजचा, म्हणजे तो काय मेडिकलचे स्टुडंट होते, BJ मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं. हे कुठलं रे, हे एअर इंडियाचं फ्लाईट. आणि या घटनेत विमानातील एकूण किती प्रवासी होते, 242 प्रवासी होते. विचारू शकतात, क्रू मेंबरपैकी 241 मृत्यू पावले, म्हणजे 242 पैकी 241 बिचारे मृत्यू पावले. एक भारतीय ब्रिटिश वंशाचा नागरिक विश्वास कुमार रमेश, सीट नंबर 11A, ते बचावले. कोण वाचलंय आणि त्याचं सीट नंबर काय विचारू शकतात, 11A होतं. ओके, विश्वास कुमार रमेश हे मात्र या दुर्घटनेतून ते वाचले. ओके, आणि या अपघातात गुजरातचे 2 वेळा मुख्यमंत्री राहणारे 2016 आणि 2021ला विजय रुपानी यांचाही मृत्यू झाला. विमानाचे कॅप्टन कोण होते, सुमित सबरवाल, आणि अपघाताच्या तपासणीसाठी समिती गोविंद मोहन समिती स्थापन केली, विचारू शकतात. ओके, गोविंद मोहन समिती कशासाठी आहे असंही विचारू शकतात. ओके, नॅशनल कोऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व 13 शाखांचं विलिनीकरण कॉस्मॉस बँकेमध्ये जानेवारी 25 मध्ये केले. याच्यावर काही विचारणार नाहीत, पण नॉर्मल लक्षात ठेवा. स्मॉल फायनान्स बँकांना UPI आधारित कर्ज देण्याची परवानगी RBIनं डिसेंबर 24 मध्ये दिली.
आणि उद्देश काय रे न्यू टू क्रेडिट ग्राहकासाठी आर्थिक समावेशकता वाढवणं आणि औपचारिक कर्ज वाढवणं यासाठी स्मॉल फायनान्स बँकांना देखील काय केले कर देण्याची आता परवानगी देऊन टाकली. संजय मल्होत्रा नवे गव्हर्नर झाले आहेत. ओके, कितवे आहेत रे? 26वे. हे आरबीआयचे 26वे गव्हर्नर आहेत. यापूर्वी 25वे गव्हर्नर शक्तिकांत दासजी होते. आता संजय मल्होत्राजी 1990च्या बॅचचे राजस्थान केडरचे, कुठले? राजस्थान केडरचे IAS अधिकारी आहेत. यांचं शिक्षण कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग या विषयात डिग्री IIT कानपूर यातून घेतलं त्यांनी आणि मास्टर पब्लिक पॉलिसी या विषयात त्यांनी प्रिस्टन युनिव्हर्सिटी अमेरिकेतून पूर्ण केले. यापूर्वी त्यांनी रेव्हेन्यू सेक्रेटरी म्हणूनही कार्य केलेले आहे. कुणी? संजय मल्होत्राजी. ओके, विचारू शकतात. युरोपियन सेंट्रल बँकने नोव्हेंबर 2024 डिजिटल युरो हे नवीन डिजिटल चलन म्हणून सादर केले. RBIने मात्र 22 CBDC म्हणून डिजिटल रुपी तयार केलं होतं. WPI आधारभूत वर्ष सुचवण्यासाठी रमेश चंद्र, म्हणजे विचारू शकतात होलसेल प्राइस इंडेक्स यासाठी आधारभूत वर्ष सुचवण्यासाठी कुठली समिती स्थापन केली होती? रमेश चंद्र समिती. कुठली? रमेश चंद्र समिती. विचारू शकतात. 11-12च्या ऐवजी 22-23 सुधारित करण्याची समिती, म्हणजे अजून WPI साठी कुठलंही 22-23 निश्चित झालं नाही, पण होलसेल प्राइस इंडेक्ससाठी 22-23 स्वीकारा असं रमेश चंद्र समितीचं म्हणणं आहे. आपण बघितले GDP साठी कुठली समिती आहे रे? आधारभूत वर्ष बदलण्यासाठी तीच 22-23 स्वीकारा म्हणले, पण कोणती? विश्वनाथ गोल्डार समिती. मग इथं काय लक्षात ठेवाल? रमेश चंद्र समिती. दॅट्स इट. ओके. रिझर्व्ह बँकेने अधिकृत बँकांच्या परदेशातील शाखांना अनिवासीसाठी भारतीय रुपया खाती उघडण्यास अधिकृत केलेलं आहे. RBI कडून बँकिंग आणि फिनिनचं अनावरण केलं. बँकिंग आणि फिनिन काय आहेत रे? डोमेन आहेत. ओके, भारतीय बँकेकडे आता बँकिंग डोमेन असेल आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांना फिनिन असं डोमेन असेल. लक्षात ठेवा. ओके, उद्देश काय? सायबर धोके कमी करणं, फिशिंग हल्ले रोखणं आणि सुरक्षित आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे बँकिंग आणि फिनिन यांचं या डोमेनचं काय केलं आहे? अनावरण करण्यात आलेलं आहे. RBIचा आर्थिक साक्षरता आठवडा 24 ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान फिनान्शियल लिटरसी वुमन्स प्रॉस्पेरिटी या विषयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी राबवलं होतं. कोणतं? विचारू शकतात. RBIचा आर्थिक साक्षरता आठवडा कधी होता? 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान. 8 दिवस खरं तर होत नाहीत, पण त्या दरम्यान राबवलेलं आहे. ओके. रुपया चिन्हाऐवजी तमिळ अक्षर वापरण्याचा तमिळनाडूचा सरकारचा निर्णय. कोणत्या सरकारनं असा निर्णय घेतला? विचारू शकतात. जनरल प्रश्न विचारतील की रुपया चिन्हाऐवजी तमिळ अक्षर. आता खरं तर जो रुपयाचं चिन्ह जे आहे ते D उदयकुमार हे तमिळनाडूच्या तयार केलं होतं, बरोबर ना? हे जे असं चिन्ह आहे त्यांनीच तयार केलं होतं. आणि मग त्यांनी आता काय केलं रे? रुपया चिन्हाऐवजी तमिळ अक्षर वापरण्याचं तमिळनाडू सरकारचा निर्णय घेतला आहे. मग तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत? विचारू शकतात. स्टॅलिन. कोणी निर्णय घेतला आहे तो? स्टॅलिन वगैरे. तर त्यांच्या 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये, आत्ताच्या 25-26च्या अर्थसंकल्पामध्ये रुपया चिन्ह ऐवजी तमिळ शब्द वापरला आहे. ओके, आता तो कोणता वापरला आहे ते काढून बघा बरं का. ते चिन्ह वापरला वेगळा त्यांनी, ते तुम्ही मोबाईलवर काढून बघा, लगेच काढून बघा. तुम्ही आता व्हिडिओ बघता लगेच काढून बघायचं की सर असंच आहे, तुमच्या मेमरीमध्ये ते क्लिक होईल. ओके. आणि तसं मूळ रुपया चिन्ह जे काय आपल्या भारताचं मूळ रुपया चिन्ह आहे तो तमिळ आणि माजी DMK आमदार धर्मलिंगम यांचं म्हणजे मुलगा जो आहे D उदयकुमार यांनीच डिझाईन केलं होतं. 2010 UPA सरकारनं त्यांना मान्यता दिली. म्हणजे याचा अर्थ तमिळनाडूच्याच एका व्यक्तीनं बनवलं असं मला सांगायचं या ठिकाणी. तमिळनाडूचेच कोण रे? D उदयकुमार यांनीच आपलं जे काय आत्ताचं रुपयाचं चिन्ह आहे त्यांनी तयार केलं होतं. आणि यांनीच आता तमिळनाडूनच काय केले की तमिळ अक्षर वापरण्याचं त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये प्रयत्न केला, म्हणजे केला आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये वापरला चिन्ह ते सोडून. RBIला प्रवाह आणि सारथी या डिजिटल उपक्रमासाठी लंडनमधील सेंट्रल बँकेकडून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार 2025 प्रदान केला. विचारू शकतात RBIच्या कोणत्या डिजिटल उपक्रमाला सेंट्रल म्हणजे लंडनमधली जी काय सेंट्रल बँकेकडून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार 2025 प्रदान केला? कोणत्या हो सर? प्रवाह आणि सारथीला. RBIने एप्रिल 2025 सुधारित मार्गदर्शक तत्वे जारी केली. त्यानुसार 10 वर्षावरील, बघा लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे की जे 10 वर्षावरील अल्पवयीन बालकांना स्वतंत्रपणे बचत आणि मुदत ठेव खाती उघडण्याची व चालवण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे आर्थिक साक्षरता लवकर वाढेल. 10 वर्षावरील कुठाने पण वाढतील बरं का. जर 10 वर्षाच्या लेकराला दिलं की बँक अकाउंट काढायला, ते मग कुठेही जाऊन पेमेंट करत बसन. खरं आहे की नाही? पण त्याच्यावर पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. काढायचं का अकाउंट नाही, आता आर्थिक साक्षरता वाढवायची आहे पण त्यांच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर नाही तर मग काय लेकराच्या हातात खरं तर मित्र म्हणाल बरं का,
म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की ते वैयक्तिक आहे शेवटी, की लेकरांना मोबाईल दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे. मी तर म्हणतो नाही दिला पाहिजे. एवढी सगळी पुस्तकं आहेत, एवढं सगळं आहे, तर लेकराला कमीत कमी 18 वर्ष होईपर्यंत तरी त्याला काय रे 16-17 वर्षापर्यंत मोबाईल दिला नाही पाहिजे. मग मोबाईल दिला तर तुमच्यासमोर घरात काय लॅपटॉप काय असेल ते उपलब्ध करा. हो, तुमचं काय जे काय तुम्हाला त्यांचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा लेक्चर बघायचे असतील, अभ्यास करायचा असेल तर तिथं उपलब्ध करा. तुमच्या मोबाईलमध्ये बघू द्या स्वतःच्या काहीतरी. तुम्हीच जर दिवसभर घरात माय एकीकडं बाप एकीकडं बघत बसलो तर पोरगं काय करणार आहे? मग त्याचं त्याला एक रूम. अरे पहिलं लय बरं होतं. माय बाप सासू सासरे हे सगळे एका रूममध्ये काय 10x10 मध्ये काय रे किंवा 10x20 मध्ये सगळे राहायचे. खरं आहे का हो? आता काय झालेलं आहे, पैसा लय झाला. पोरला एक रूम, पोरीला एक रूम, बापाला एक रूम, माईला एक रूम, आजीला एक रूम, आज्याला एक रूम. मग पोरगी काय तिकडे वेगळंच कार्यक्रम करते, पोरगं इकडे वेगळंच कार्यक्रम करते त्याच्या रूममध्ये, रूम लॉक करून. काय करायला येऊ का, काय पार्टी आहे, आज पबमध्ये जायचं आहे. जा पप्पा, मित्र बोलवतोय. कशासाठी? अभ्यास करायचं तिकडं, मला गणित सुटत नाहीत. पप्पा असतात मोबाईलवर. जा ठीक आहे. गेलो हे पबमध्ये. बरोबर आहे का ना? अरे ते लेकराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे या काळाला. ओके, मग 10 वर्षावरील अल्पवयीन बालकांना स्वतंत्रपणे बचत आणि मुदत ठेवी खाती ही पॉझिटिव्ह बाब आहे, चांगली गोष्ट आहे. पण यासोबत काही गोष्टी पालकांना पण लक्ष देणं गरजेचं आहे. हे माझं मत आहे ना. तर तुम्ही म्हणाल की अरे RBI, तर RBIचा हा निर्णय चांगला आहे का? याच्यामुळे काय होईल, आर्थिक साक्षरता वाढेल. ओके ठीक आहे. RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी करे रविशंकर आहे, ते तिकडे रविशंकर म्हणतात. ओके, 3 मे 2025 रोजी पुन्हा एका वर्षासाठी त्यांना पुन्हा नियुक्ती करण्यात आली. डॉक्टर पूनम गुप्ताजी, महत्वाचं आहे, डॉक्टर पूनम गुप्ता यांची RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती झाली. मग डेप्युटी नियुक्ती झाली एवढं काय महत्वाचं आहे सर? अरे बाबा, आता पहिली गोष्ट महिला, आता बऱ्याच ठिकाणी महिला नियुक्त होत आहेत, बरोबर ना? आता सध्या इथं या 2-4 वर्षात बघितलं ना तुम्ही की बऱ्याच ठिकाणी इथं पहिली महिला तुम्हाला करंटमध्ये वाचायला भेटत असेल, बरोबर का? तुम्ही काय अंतरिक्षमध्ये जा, संरक्षणमध्ये जा किंवा अशा काही बऱ्याच ठिकाणी म्हणजे कायदा विभागामध्ये जा, अंजू राठी वगैरे अशी काही बऱ्याच ठिकाणी आहेत. आता पहिल्यांदा महिला येतात. एअरफोर्समध्ये जा. तसं बघा, आता पूनम गुप्ता, मग आत्तापर्यंत एवढे डेप्युटी गव्हर्नर झाले, कितवे आहे तो? मग जर आपण लक्षात ठेवायचं नाही म्हणलं तर खरं आहे का? बघा कितवे आहे तो? 4थ्या आहेत आत्तापर्यंत. कोणी हे झालंय का गव्हर्नर झालेत का कोणी महिला? झाल्यात का? मला माहित नाही. एप्रिल 2025 मध्ये मायकेल पात्रा यांच्या जागी डॉक्टर पूनम गुप्ता यांची नियुक्ती 3 वर्षासाठी कोणाच जागी केली विचारू शकतात हा, वाक्य टाकून. नंतर करे KJ उदेशी, श्यामला गोपीनाथ, उषा थोरात यांच्यानंतर कोण पहिल्या 3 कोण आहेत? हे आहेत. आणि आता 4थ्या डॉक्टर पूनम गुप्ता या RBIच्या इतिहासातल्या 4थ्या महिला डेप्युटी गव्हर्नर झालेल्या आहेत. डॉक्टर पूनम गुप्ता यांनी IMF आणि वर्ल्ड बँकेमध्ये देखील संशोधक म्हणून काम केलेलं आहे. संसदेमध्ये बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक 2025 मांडलेलं आहे. यामधील प्रमुख तरतूद लागू 1 ऑगस्ट 2025 पासून लागू झालेले आहेत. राजपत्रात अधिसूचित 15 एप्रिल 2025 ला आणि 29 जुलै 2025 ला करण्यात आलं. तर या विधेयकाद्वारे 5 कायद्यात 19 सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. कोणत्या 5 कायद्यात सुधारणा केल्या विचारू शकतात. बरोबर, कोणकोणत्या? मग RBI ॲक्ट 1934, बँकिंग नियमन कायदा 1949, SBI ॲक्ट 1955 आणि बँकिंग कंपन्या ॲक्विजिशन अँड ट्रान्सफर अँड अंडरटेकिंग्स कायदा 70चा आणि 80चा, असे 2 कायदे आहेत. हे 2, 3, 4, 5 अशा 5 कायद्यात 19 सुधारणा या संसदेत बँकिंग कायदा विधेयक 2025 नुसार करण्यात येणार आहेत. याच्यामध्येच या कायद्यात दिलं आहे 7 वर्षासाठी दावा न केलेले पैसे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधीमध्ये ट्रान्सफर केले जातील. सहकारी बँकांमध्ये संचालक 8 वर्षाऐवजी 10 वर्ष सेवा देऊ शकतो आता. ओके, बघा RBIनं 13 नोव्हेंबर 2024 रोजी SBI, HDFC बँक आणि ICICI बँक यांना DSIB चा दर्जा दिलाय. लक्षात ठेवा, DSIB चा दर्जा कोणी दिलाय? RBIनं. ओके, शिलाँग ही देशातली एकमेव राजधानी आहे की जिथे रेल्वे कनेक्टिव्हिटी नाही. खरं आहे का सर? बघा, एकमेव राज्य राजधानी आहे, एकमेव म्हणले, लक्षात ठेवा. राज्य राजधानी राहील जिथे रेल्वे कनेक्टिव्हिटी नाही. आहे का हो सर रेल्वे कनेक्टिव्हिटी शिलाँगला? आहे का? नाही. एकमेव राज्य राजधानी आहे ज्या ठिकाणी अजूनही रेल्वे कनेक्टिव्हिटी नाही.
प्रयत्न चालू असतील, करतील बघू. पण सध्या तर नाही. मग आता एक काय करंटचा मुद्दा आहे का नाही, पण एक काय भेटला म्हणून टाकला तुम्हाला, किंवा विचारू शकतात कोणती राज्य राजधानी आहे, कधीतरी विचारतील ना, की ज्या ठिकाणी काय रेल्वे कनेक्टिव्हिटी नाही, ते शिलाँग. विजिझम बंदर केरळ देशातील पहिलं खोल पाण्यातील ट्रान्सशिपमेंट बंदर आहे. या देशातील पहिली स्वदेशी जहाज वाहतूक व्यवस्थापन प्रणाली सुसज्ज आहे. लक्षात ठेवा. कुठं विजिझम बंदर कुठं आहे विचारतील, केरळ. तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्प, हा प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये राबवण्यासाठी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सामंजस्य करार झालं. कोणत्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्यामध्ये एक सामंजस्य करार झाला असं विचारतील. जगातील सर्वात मोठी भूजल पुनर्भरण योजना आहे कोणती रे, तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्प. ओके, कोणता आहे, जगातील सर्वात मोठी भूजल पुनर्भरण योजना आहे, लक्षात घ्या. भारताचा विदेशी व्यापाराबाबत एका दृष्टिक्षेपात जर माहिती बघायची असेल तर याच्यावर एक प्रश्न इकॉनॉमिक्स अंडर विचारतात, माहिती असणं पाहिजे. 24-25 मध्ये एकूण आयात आपली 532 अब्ज डॉलर म्हणजे 500च्या वर गेली. ओके, निर्यात 321 अब्ज डॉलर आणि व्यापार तूट -210 अब्ज डॉलर एवढी आहे. कधी 24-25 मध्ये. स्वातंत्र्यापासून केवळ 2च वर्ष व्यापार अनुकूल होता आपला. होय हो, कोणते 2 वर्ष आहेत, म्हणजे आपला आयातीपेक्षा निर्यात जास्त ठरली, म्हणजे आयात कमी ठरली, निर्यात जास्त ठरली. कोणती, 72-73 76-77, 72-73 76-77 अशी 2च वर्ष आहेत. 104 कोटी आणि 68 कोटी, बरोबर का. इथं दिलं नाही पण सांगतोय तुम्हाला. जागतिक व्यापारामध्ये भारताचा वाटा 20 मध्ये 2.2% होता, 21 मध्ये 2.45% आणि 22 मध्ये 2.7%. पण भारताचा 8 मध्ये 1.64% वाटा होता. तेव्हा 20 पर्यंत दुप्पट म्हणजे 3.28% करण्याचं लक्ष होतं, पण ते साध्य झालं नाही अजून. लक्षात ठेवा सध्या किती आहे बघा. ओके, 22 मध्ये 2.7% आहे जागतिक व्यापारामध्ये भारताचा वाटा. ओके, व्यापाराचा वाटा. भारताच्या विदेशी व्यापारामध्ये 24-25 मध्ये बघा सर्वाधिक आयात आपण कशाची करतो रे, सध्या आपण कोणत्या वस्तूची सर्वाधिक आयात करतो, पेट्रोलियम ऑइल लिब्रिकंट्स. ओके, वस्तूची करतो. तर देशाकडून म्हटल्यास चीन. कोणत्या देशाकडून सर्वाधिक आयात आपण करतो, चीनकडून. कोणत्या वस्तूची करतो आपण, कोणत्या वस्तूची करतो आपण, पी ऑइल. आणि भारत सर्वाधिक निर्यात अभियांत्रिकी वस्तूची करतो. ही अभियांत्रिकी वस्तू लक्षात ठेवायचं रे, 19 ते 22% दरम्यान आहे. जर मागच्या 10 वर्षात जर विचारलं, याचं पर्सेंटेज विचारलं काय सांगाल, 19 ते 22% दरम्यान आहे. ओके, तर देशाकडून म्हटल्यास अमेरिकेला आपण सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाला करतो, अमेरिकेला. कोणत्या वस्तूची, अभियांत्रिकी वस्तू. सेवांची सर्वाधिक आयात व्यवसाय सेवा, सर्वाधिक निर्यात सॉफ्टवेअर सेवा. लक्षात ठेवा रे बाबा. सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश अमेरिका आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आयात निर्यात म्हणून सर्वाधिक आपण कोणाशी व्यापार जास्त करतो, तर ते अमेरिकेसोबत करतो आपण. आणि सर्वाधिक व्यापार शेष कोणत्या देशाकडून प्राप्त होतो, ते पण अमेरिकेकडूनच. सर्वाधिक व्यापार तूट म्हणजे काय हो, म्हणजे निर्यातीपेक्षा आपण आयात खूप मोठ्या प्रमाणात कोणाकडून करतो, आपला लॉस कोणाकडून होतो जास्त, चीनकडून. सर्वाधिक निर्यात करणारं राज्य गुजरात आहे. आर्थिक गटानुसार सर्वाधिक निर्यात व्यापार आपला ओईसीडीला होते, ओईडीसी नाही, ओईसीडी. ओके, भारतातील कर्जापैकी सर्वाधिक कर्ज व्यावसायिक कर्ज आहेत. कोणत्या कर्जाचं स्वरूप जास्त आहे सध्या, कमर्शियल लोन आपले जास्त आहेत. एफडीआय गुंतवणूक 24-25 मध्ये बघा सर्वाधिक एफडीआय आकर्षित करणारं राज्य महाराष्ट्र आहे. 24-25 मध्ये 39.16%. आणि इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये ती मागची आकडेवारी 31% जे भारतामध्ये एकूण. ओके, कोणत्या देशाकडून सर्वाधिक एफडीआय प्राप्त झाले, आपला सर्वाधिक सिंगापूर एका 24-25चा विचार केल्यास. आणि कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक झाली, सेवा क्षेत्र, वित्तीय आणि गैरवित्तीय. ओके, आणि एफडीआय गुंतवणूक एप्रिल 2000 ते मार्च 2024 मागच्या 24 वर्षामध्ये जर विचारलं तर काय सर्वाधिक एफडीआय आकर्षित करणारा देश मॉरिशस आहे. मग सर इथं म्हणताय तुम्ही सिंगापूर आणि इथं मॉरिशस, कसं काय, मागच्या 24 वर्षाचा विचार केल्यास मॉरिशस आहे. फक्त 24-25 मध्ये एका वर्षाचं विचारल्यास सर्वाधिक एफडीआय आकर्षित करणारा महाराष्ट्र आहे. देश विचारल्यास सिंगापूर आहे, क्षेत्र विचारल्यास सेवा क्षेत्र आहे. आणि 2000 ते मार्च 24 पर्यंत 24 वर्षात म्हणल्यास कोणत्या देशाकडून आपण एफडीआय आकर्षित करणारा देश कोणता आहे, मॉरिशस आहे. कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक एफडीआय, सेवा क्षेत्र आहे, वित्तीय गैरवित्तीय 16%. आणि आकट्यांच्या जागतिक गुंतवणूक अहवाल 2024 नुसार 23 मध्ये भारताचा क्रमांक 16वा आहे. आणि त्या 23च्या अहवालानुसार 22 मध्ये 8वा आणि 21 मध्ये 7वा क्रमांक होता आपला. आशिया खंडातील पहिला सेज कुठं स्थापन झाला विचारू शकतात, गुजरात, कांडला 65 मध्ये. ओके, परकीय व्यापार धोरण बघा आपलं, याच्यावर विचारू शकतात.
तर जाहीर केले करे हे केंद्राचं आहे, राज्याचं नाही आहे. केंद्राचा परकीय व्यापार धोरण 31 मार्च 2023 रोजी उद्योग व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केलेला आहे. अंमलबजावणी 1 एप्रिल 2023 पासून झाली. या परकीय व्यापार धोरणाची उद्दिष्ट काय? निर्यातीस प्रोत्साहन देणे. म्हणजे विचारू शकतात की केंद्राचा परकीय व्यापार धोरण जे आहे हे 6वं परकीय व्यापार धोरण आहे आपलं, बरोबर. 1 एप्रिल 2023 पासून सुरू झाले. उद्दिष्ट निर्यातीस प्रोत्साहन देणे. भारताची निर्यात 2030 पर्यंत $2 लाख कोटी पर्यंत वाढवणं. ओके. आणि निर्यात गुणवत्ता शहर कुठं कुठं बघा, फरीदाबादला कापड उद्योगासाठी हरियाणामध्ये, मुरादाबादला हस्तकलेसाठी उत्तर प्रदेश, मिर्जापूरला गालीचा उत्तर प्रदेश आणि वाराणसीला हातमाग उत्तर प्रदेश. विचारू शकतात मॅच द पेअरला. ओके, शहर वगैरे. महाराष्ट्राचं पहिलं निर्यात प्रोत्साहन धोरण 8 नोव्हेंबर 2023 रोजी मंजुरी मिळाली. एकनाथराव शिंदेनी घोषित केलेलं आहे. उद्दिष्ट महत्त्वाचं आहे. भारताचे 2030 पर्यंत $1 ट्रिलियन निर्यातचं उद्दिष्ट आहे. त्यात महाराष्ट्राचं 22% सहभाग साध्य करणं. आता आपलं निर्यातीमध्ये किती आहे हिस्सा? 15% आहे. तो किती टक्क्यापर्यंत यायचा? 22% यायचा. कधीपर्यंत? 30 पर्यंत. राज्याची निर्यात $150 अब्ज वाढवणं. सध्या किती आहे? $72 अब्ज आहे. कितीपर्यंत वाढवणं? 150, जवळजवळ दुप्पट करणं. आणि कालावधी काय रे आपल्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणाची? 27 ते 28 पर्यंत आहे. आणि तरतूद $4,250 कोटी या निर्यात धोरणासाठी आपण तरतूद केलेली आहे. उत्पादनामध्ये पहिलं असणार राज्य बघा. कोणत्यामध्ये काय? पहिले 3 दिलेत, पण पहिले लक्षात ठेवा तरी बेस्ट आहे मित्रांनो. भातामध्ये, भात उत्पादनात पहिलं कोण आहे सध्या? आपण महाराष्ट्र कधी आहे बघा. ज्वारीमध्ये आपण महाराष्ट्र पहिला आहे. भात उत्पादनामध्ये यूपी पहिला आहे, तेलंगणा दुसरा आहे, तिसरा पश्चिम बंगाल. पण पहिलं तर लक्षात ठेवा. मी म्हणतो 3 लक्षात राहणार नाही तुम्हाला, बरोबर. हे 24-25 आकडेवारी आहे बरोबर. विचारू शकतात. ओके. गहू उत्पादनामध्ये यूपी आहे, मका उत्पादनामध्ये मध्य प्रदेश आहे, ज्वारी उत्पादनात महाराष्ट्र आहे, बाजरी उत्पादनात राजस्थान आहे, ताग उत्पादनात वेस्ट बेंगॉल आहे, सोयाबीन उत्पादनामध्ये महाराष्ट्र आहे. हे महाराष्ट्र लक्षात ठेवा रे बाबा. ऊस उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश, एकूण डाळीच्या उत्पादनात मध्य प्रदेश आहे. हे एवढं लक्षात ठेवा. बाकी इथं तुम्हाला लक्षात राहत असेल तर 3 लक्षात ठेवू शकता. माझ्या मते तरी का रे पहिलं लक्षात राहिलं तरी तुम्हाला का रे तुम्ही खूप उपकार केला समजायचं. बरोबर. दुसरं तर तिसरं लक्षात राहील नाही. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी एस महेंद्र देव यांची जून 2025 मध्ये नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी डॉक्टर विवेक देबरॉय होते. ओके. उत्तर प्रदेश सरकारनं कतर्निया घाट वन्यजीव अभयारण्य व दुधवा व्याघ्र प्रकल्पादरम्यान विस्टाडोम कोच असलेली भारतातली पहिली जंगल सफारी ट्रेन सुरू केली. विचारू शकतात. आणि पंजाब, आता हे सगळे वन लायनर आहेत. पंजाबमध्ये हायब्रिड भारत आणि पुसा 44 जातीवर बंदी घातली. कोणत्या भाताच्या जातीवर वगैरे खरे बंदी घातली विचारू शकतात. हायब्रिड भात आणि पुसा 44 जातीवर खरे पंजाबमध्ये बंदी घातलेली आहे. विचारू शकतात. मुल्लेपेरियार धरणावरून केरळ आणि तमिळनाडूमध्ये वाद चालू आहे. हे धरण केरळमधील इडुक्की, कुठली हो? इडुक्की जिल्ह्यातील थेक्कडी येथील पेरियार नदीवर बांधलेलं दगडी गुरुत्वीय धरण आहे. लक्षात ठेवा. ओके. नवी इंडिया मोबाईल काँग्रेस 8 ते 11 ऑक्टोबर 2025 दरम्यान नवी दिल्लीत भरली. विचारतील नुसतं का रे इंडिया मोबाईल काँग्रेस कुठे भरली नवी? ओके. नॉर्मल तुम्हाला वन लाईनला टाकू शकतात कंबाईनला, पण ते माहीत असावं म्हणून टाकलेलं आहे. छत्तीसगडमध्ये भारतातील पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रित सेज जाहीर करण्यात आलं. कुठं करे भारतातलं पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रित सेज जाहीर करण्यात आलं? कुठं केलं हो सर? नवा रायपूर, छत्तीसगड. सॉफ्टवेअर निर्यातीत बेंगळुरू देशात 23-24 मध्ये अव्वल होतं, तर दुसरा क्रमांक हैदराबाद, तिसरं पुणे होतं. ओके. दुहित कांत पांडे यांची सेबीच्या, आता याच्यापूर्वी पण आपण घेतलंय की 11व्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ते सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्षा माधवी पुरी बुच यांची जागा घेतील. पहिल्या महिला अध्यक्ष होते बरं का. एकूण 10व्या पण पहिल्या महिला होत्या. पांडे हे 1987च्या बॅचचे उडीसा केडरचे आय एस अधिकारी होते. 16 जानेवारी 2024 रोजी नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली की 16 जानेवारी हा राष्ट्रीय कार्य स्टार्टअप दिवस म्हणून साजरा केला जाईल. कोणता? 16 जानेवारी. कोणता हो सर? 16 जानेवारी. लक्षात ठेवा. भारताकडे 2024 या वर्षासाठी आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचं अध्यक्षपद आहे. कोणत्या वर्षासाठी आहे? 24 साठी. नॉर्मल लक्षात ठेवा. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक शेतकरी आत्महत्या कुठे आहेत? महाराष्ट्रामध्ये 38%. ओके. ब्रेकिंग द मोल्ड, रिमेझनिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर, हे रघुराम राजांनी लिहिलं. करे रघुराम राजन यांचं पुस्तक आहे आणि रोहित लांबाच्या सहकार्याने लिहिलं आहे आणि पेंग्विन रॅन हाऊस इंडियाद्वारे प्रकाशित केले. ओके. पेंग्विन प्रकाशन. ओके. पेंग्विन इंडिया. सुपर वासुकी भारतातलं सर्वाधिक लांबीची ट्रेन आहे. किती किलोमीटर आहे सर ट्रेन?
3.5 किलोमीटर ट्रेनच आहे. आणि या ट्रेनचा मार्ग कोरबा स्टेशन ते राजनांदगाव छत्तीसगडमधलं मालवाहतूक ट्रेनला देण्यात आलेलं त्याचं नाव हे वासुकी हिंदू सर्पाच्या देवतेवरून दिले. म्हणजे ही मालवाहतूक गाडी आहे, पण किती आहे? सगळ्यात मोठी आहे, 3.5 किलोमीटर गाडीच आहे. बंगालच्या उपसागरातील ग्रेट निकोबार बेटावर स्थित गॅलेथिया खाडी येथील मेगा इंटरनॅशनल कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्ट अधिकृतपणे भारतातील प्रमुख बंदर म्हणून अधिसूचित करण्यात आलं. लक्षात ठेवा, विचारू शकतात. कर महसूल संकलनातील काय ट्रेंड आहेत बघू सध्याचे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार काय सध्या कराचं कसं प्रमाण आहे. तुम्ही जर 90-91 ची जरी आकडेवारी काढली तर प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कराचं, अप्रत्यक्ष कर पूर्वी 84% होते, आता कमी कमी होत गेलेले आहेत. ओके. आणि पूर्वी प्रत्यक्ष कराचं प्रमाण फक्त 16% होतं, ते आता 50%च्या वर गेले आहे. म्हणजे याचा अर्थ 90-91 पासून करे प्रत्यक्ष कर वाढत चाललेले आहेत आणि अप्रत्यक्ष कर कमी होत चाललेले आहेत. ओके. आपण बघूया 23-24 मध्ये एकूण महसुलातील प्रत्यक्ष कराचं प्रमाण बघा 56.7%, म्हणजे 56%च्या आसपास झालेलं. लक्षात ठेवा, कुठलं प्रत्यक्ष कर. तुम्हाला वाक्य विचारतात की प्रत्यक्ष कराचं प्रमाण काय वाढत चाललंय का कमी होत चाललंय हे माहीत पाहिजे. उगाच आकडेवारी पाठ करत बसू नको, नंतर सगळीच आकडेवारी करत बसते काय त्याच्यानं तू काय पास होणार नाहीस. आणि तू एक्झॅक्ट आकडेवारी कोणाला पण येणार नाही, पण नॉर्मल लक्षात ठेव की 55-56 काहीतरी दरम्यान आहे. आणि मागील 14 वर्षाच्या सर्वोच्च आहे. तर अप्रत्यक्ष कराचं प्रमाण 43.28% आहे. कोणाचं म्हणणं आहे? केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जाहीर केली आकडेवारी. ओके. 23-24 मध्ये वैयक्तिक आयकर हा कॉर्पोरेट कर संकलनापेक्षा जास्त होता. 23-24 मध्ये प्रत्यक्ष कर हे जीडीपी रेशो 20 वर्षाच्या उच्चांकावर म्हणजेच 6.64% वर पोहोचलाय, म्हणजे सर्वाधिक आहे. आणि प्रत्यक्ष कर संकलनात पहिलं राज्य कोणतं आहे? हायेस्ट हे महत्त्वाचं आहे, महाराष्ट्र आहे 39%. याच्यामध्ये 39% मध्ये मला वाटते 50%च्या वर मुंबईच असेल. बरोबर. आणि दुसरा महाराष्ट्र, दुसरा कर्नाटक आणि तिसरा दिल्ली. पहिला महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवा. ओके. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या नोव्हेंबर 2024 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 2023 मध्ये जागतिक पेटंट फायलिंगमध्ये पहिला चीन आहे, दुसरा USA आहे आणि तिसरा जपान. पहिला कोण आहे माहीत पाहिजे. आणि भारत कितवा आहे? 6वा आहे. गोव्यातील मुरगाव बंदर प्राधिकरण पर्यावरण जहाज निर्देशांक पोर्टलवर सूचीबद्ध झाले असं हे होणारं भारतातलं पहिलं बंदर आहे. विचारतील पर्यावरण जहाज निर्देशांक पोर्टलवर सूचीबद्ध झालेलं पहिलं बंदर कोणतं आहे? कोणतं आहे सर? गोव्यामधलं मुरगाव बंदर आहे. कोल इंडिया लिमिटेड स्थापना 1975 ची आहे. कशासाठी चर्चेत आहे? आता ती जगातली सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी बनलेली आहे. ओके. 3 नोव्हेंबर 2024 रोजी कोलकाता या ठिकाणी 50वा वर्धापन दिन साजरा केलाय. आणि 50व्या वर्धापन दिनाच्या दिवशी ती काय रे देशातल्या जगातली सगळ्यात मोठी कोळसा उत्पादक कंपनी बनली. आता हिला 50 वर्ष पूर्ण झाली, विचारू शकतात, सांगता येत नाही. आणि CIL ही काय रे कोल इंडिया लिमिटेड ही काय महारत्न कंपनी आहे. आणि CIL देशाच्या एकूण कोळसा उत्पादनापैकी 78% पुरवठा करते. किती? 78%. अजून काय पाहिजे? शिलाँग हे 25 मध्ये भारतातल्या प्रवाशांसाठी सर्वात लोकप्रिय आहे. काही लक्षात नका ठेवू, काही गरज नाही. 43वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा कुठं भरला? दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला. ठीक आहे. वोकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल असं याचं थीम आहे. पुढील 10 वर्षात म्हणजे 2034 पर्यंत देशातील कॉफी उत्पादन व निर्यात दुप्पट करण्याचा उद्दिष्टासह भारतीय कॉफी बोर्डाने 10 वर्षाचा रोडमॅप नोव्हेंबर 24 रोजी तयार केला आहे. सध्या भारतीय कॉफी उत्पादनात अव्वल कर्नाटक राज्य आहे. म्हणजे भारतामध्ये कॉफी उत्पादनामध्ये पहिला कोण आहे? मी तुम्हाला थोड्या वेळाखाली चार्ट पण सांगितलंय की कॉफी उत्पादनात कोण आहे, चहा उत्पादनामध्ये अव्वल कोण आहे, किंवा चहा निर्यातीमध्ये पहिला कोण आहे. चहा निर्यातीत पहिला कोण आहे? केनिया आहे. बरोबर. आणि चहा उत्पादनात पहिला कोण आहे? ब्राझील आहे. भारत कितवा आहे? दुसरा आहे. या सगळ्या गोष्टी आपलं माहिती असणं, कारण एखाद्या वेळेस जसं भारत खालीपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनात अव्वल आहे असं विचारलं होतं, ताग उत्पादन तुम्हाला विचारलं की नाही? ओके. आणि वेगवेगळ्या या उत्पादनाने त्याच्या रिलेटेड क्रांती पण विचारतात. सोनेरी तंतू क्रांती काय, सोनेरी क्रांती कोणती आहे, पिवळी क्रांती काय, गोल क्रांती काय, हे काय तपकिरी क्रांती कोणती आहे हे माहिती, त्याच्या रिलेटेड क्रांत्याही माहिती असणं गरजेचं आहे. अव्वल कर्नाटक राज्य आहे. तर भारत जगात 8व्या क्रमांकाचा कॉफी उत्पादक देश आहे. बेसिक ॲनिमल हजबंड्री स्टॅटिक्स 2024 मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मंत्रालय जाहीर करते ही आकडेवारी. 26 नोव्हेंबर 2024 रोजी आकडेवारी जाहीर केली. दूध उत्पादन 23-24 मध्ये भारतात दूध उत्पादन 239.3 दशलक्ष टन झाले. भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. सांगितलं तुम्हाला आता की दूध उत्पादनामध्ये आपण आत्ता आकारे 23 आकड्यानुसार पहिला आहे, तर इथं तर 23-24 मध्ये पहिला. दूध उत्पादनात उत्तर प्रदेश पहिला आहे, दुसरा राजस्थान, तिसरा मध्य प्रदेश आहे. अंडी उत्पादनामध्ये
पहिला आंध्र प्रदेश, दुसरा तमिळनाडू, तिसरा तेलंगणा आहे. भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर अंडी उत्पादनात. मांस उत्पादन पहिली 3 राज्य म्हणलं तर पश्चिम बंगाल पहिला आहे, उत्तर प्रदेश दुसरा आहे आणि महाराष्ट्र तिसरा आहे मांस उत्पादनामध्ये. आणि लोकर उत्पादनामध्ये राजस्थान, जम्मू काश्मीर आणि गुजरात आहे. ओके. डिसेंबर 2024 मध्ये संसदेनं भारतीय वायुमान विधेयक 2024 मंजूर केलं. हे विधेयक विमान कायदा 1934 ची जागा घेते. विचारू शकतात कशाची काय जागा घेते. ओके. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश नवाब सिंग यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं कृषी संकटावरील अहवाल डिसेंबर 24 मध्ये सादर केला. विचारू शकतात की कृषी संकटावरील अहवाल कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीनं जाहीर केलाय? कोणत्या? मग नवाब सिंग यांच्या अध्यक्षतेखाली. सर्वोच्च न्यायालयाची ही समिती कोण नियुक्ती केली? सर्वोच्च न्यायालयाने ही नियुक्ती केली होती समिती, लक्षात ठेवा. भारतातील पहिल्या गुगल सुरक्षा अभियांत्रिकी केंद्रासाठी स्थळ म्हणून हैदराबादची निवड करण्यात आली. कशाची निवड केली असं विचारू शकतात. भारतातील पहिल्या गुगल सुरक्षा अभियांत्रिकी केंद्रासाठी स्थळ म्हणून हैदराबादची निवड करण्यात आली. ही आशिया पॅसिफिक क्षेत्रातलं पहिलं व जागतिक स्तरावरलं 5वं केंद्र आहे. मग 5 कुठं आहेत? मग पहिले 4 डब्लिन, म्युनिक आणि मालागा आणि टोकियो या ठिकाणी आहेत आणि 5वं हैदराबाद या ठिकाणी आहे. ओके. 8व्या वेतन आयोगाला मंजुरी जानेवारी 26 पासून लागू होईल असं म्हणतायत. वेतन आयोग करे अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागांतर्गत येते. पहिला वेतन आयोग 46-47 मध्ये अध्यक्ष श्रीनिवास वरदाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलं. 7वा वेतन आयोग 14 ते 16 अध्यक्ष माथुरजी होते, A.K. माथुर. आता रंजना देसाईजी आहेत, बरोबर ना. 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहे? तो बरोबर ना, रंजना देसाईच आहेत ना. लक्षात ठेवा ते कोण आहे ते सध्या. ओके. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 20 ते 24 जानेवारी रोजी दावोस या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम पार पडली. नेतृत्व अश्विनी वैष्णव यांनी केले, भारताचं नेतृत्व. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रबाबू नायडू, रेवंत रेड्डी. म्हणजे कोणकोणते मुख्यमंत्री होते? देवेंद्र फडणवीस, चंद्रबाबू नायडू आणि रेवंत रेड्डी होते. ओके. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्राचे. जीएसटी परिषदची 55वी बैठक अध्यक्ष निर्मला सीतारामनजी 21 डिसेंबर 2024 रोजी राजस्थानमधील जैसलमेर येथे पार पडली. सध्याचे जीएसटीचे दर 5%, 12%, 18%, 28% आहेत. विचारू शकतात. पण 22 सप्टेंबर 2025 पासून जीएसटीचे 2च दर ठेवले, 5% आणि 18% असे 2 दर ठेवले आणि विशेष दर म्हणून 40% एक ठेवलेले आहे. ओके. ते माहीत पाहिजे. शिफारस तंबाखूजन्य उत्पादने व सोडायुक्त शीतपेय यावर 28% वरून 35% जीएसटी करावा अशी शिफारस या 55व्या बैठकीमध्ये मांडण्यात आली होती. जीन थेरपीला जीएसटी म्हणून पूर्ण सूट द्यावी असंही मांडण्यात आलं. आणि कॅरमेलाइट पॉपकॉर्नर जे आहे, पॉपकॉर्न, त्यावर 18% जीएसटी आकारला जात आहे. ओके. 1950 मध्ये स्थापन झालेल्या NSSचा 75वा वर्धापन दिन 7 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पार पडला. हायड्रोजन वाहतूक करण्यासाठी डिझाईन केलेला पोर्टल विकसित करणारी पहिली कंपनी टाटा स्टील आहे. महाराष्ट्राचा 6वा वित्त आयोग माहिती आहे का कोणाला? कोण आहेत सध्या? नितीन करीर अध्यक्ष आहेत. विचारतील बरं का. 5वा महाराष्ट्राचा वित्त आयोग विश्वनाथ गिरिराज होते आणि आता 6व्या डॉक्टर नितीन करीर हे आहेत. विचारू शकतात. जसं तिकडे 16व्या वित्त आयोगाचं अरविंद पनगरिया विचारतील केंद्राचं, इकडे तुम्हाला 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष माहिती पाहिजे. आणि 6व्या वित्त आयोगाचा कालावधी आहे 1 एप्रिल 26 ते 31 मार्च 2031 पर्यंतचा कालावधी आहे. 26 ते 31 हे पण माहिती असणं गरजेचं आहे. स्वतःच्या राज्यातील वन परिसंस्थेला ग्रीन जीडीपीशी जोडणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे? कोणतं आहे सर? विचारतात बरं का असं. स्वतःच्या राज्यातील वन परिसंस्थेला ग्रीन जीडीपीशी जोडणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? छत्तीसगड आहे. दिनेश खारा समिती कशासाठी आहे रे? भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने विमा कायदा 38चा आढावा घेण्यासाठी ही समिती फेब्रुवारी 25 मध्ये स्थापन केली. कशासाठी? भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने विमा कायद्याचा आढावा घेण्यासाठी कोणती समिती स्थापन केली? विचारू शकतात. कोणती? दिनेश खारा समिती. व्ही अनंत नागेश्वरन देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांचा कार्यकाळ मार्च 27 पर्यंत कार्य वाढवून देण्यात आलाय. 13वी राष्ट्रीय बियाणे काँग्रेस 2024 कुठं पार पडली रे? वाराणसी, उत्तर प्रदेश. विचारतील. 13वी राष्ट्रीय बियाणे काँग्रेस वाराणसी, उत्तर प्रदेश या ठिकाणी पार पडली. 28 नोव्हेंबर 2024 रोजी शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते या राष्ट्रीय बियाणे काँग्रेसची उद्घाटन करण्यात आलं. 20 ते 22 दरम्यान तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र ही सर्वाधिक सायबर गुन्ह्याची नोंद करणारी राज्य ठरली असून त्यामध्ये तेलंगणा आघाडीवर आहे. लक्षात ठेवा रे. म्हणजे सर्वाधिक सायबर गुन्हे कुठे झाले? मग पहिलं तेलंगणा अव्वल, नंतर कर्नाटक, तिसरा महाराष्ट्र. भारताच्या निर्णायक खनिजाच्या यादीत कोकिंग कोळशाचा समावेश
करण्याची शिफारस नीती आयोगानं केली. ओके, कोणत्या नीती आयोगानं कशाचा समावेश करे? कोकिंग कोश कशाचं कशामध्ये? निर्णायक खनिजाच्या. आता मला वाटते कुठला रे चुनखडीचा देखील काहीतरी समावेश करायला सांगितलं, बरोबर ना? कशामध्ये? गौण खनिजातून खनिजामध्ये, विशेष खनिजामध्ये. आता एक काहीतरी म्हणजे परवाच एक 2-3 दिवसाखालची न्यूज आहे. ओके, लेह लडाख येथे भारतातील पहिलं ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्र उभारण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. तेल क्षेत्र सुधारणा विधेयक 2024. हे विधेयक कार्य कोणत्या पूर्वीच्या जुन्या कायद्याच्या आधारावर आहे असं विचारतील. हे विधेयक 1948च्या विद्यमान तेल क्षेत्र कायद्यात सुधारणा करते. कोणत्या? 48च्या. डिसेंबर 24 मध्ये तेल क्षेत्र नियमन विकास सुधारणा विधेयक 2024 राज्यसभेत मंजूर केलेलं आहे. अजून पूर्णतः मंजूर झालेलं नाही. किसान कवच हा भारताचा पहिला कीटकनाशक विरोधी बॉडी सूट आहे. किसान कवच काय विचारू शकतात? किसान कवच काय आहे? तर हे कार्य भारताचा पहिला कीटकनाशक विरोधी बॉडी सूट आहे. विकसित केलाय कोण? ब्रिक इन्स्टेम बंगळुरूद्वारे सीपीओ हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्यानं ऑक्सिम फॅब्रिकपासून बनवलेला आहे. बायो म्युट्युमेन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 आहे. कोणतं भारतातलं पहिलं बायो म्युट्युमेन राष्ट्रीय महामार्ग कोणता विचारतील? 44 आहे. फोर्बच्या डिसेंबर 24च्या 21व्या वार्षिक यादीत 100 प्रभावशाली महिलांमध्ये पहिले 2 कोण आहेत रे? उर्सुला वॉन डेर लेयन आणि क्रिस्टिना लगार्ड. दुसऱ्या उर्सुला. आणि या यादीत 3 भारतीयांचा समावेश होतो. कोणती? 28वी निर्मला सीतारामन, 81वी रोशनी नादार मल्होत्रा आणि 82वी किरण मुजुमदार शॉ. ओके, त्यानंतर बघा, कन्याकुमारी येथे भारतातील पहिल्या समुद्रावरील काचेचा पूल जोडते कुठं? कन्याकुमारी येथील तिरुवल्लुवर पुतळा ते विवेकानंद रॉक मेमोरियमला जोडते. लांबी 77 मीटर आहे या काचेच्या पुलाची आणि रुंदी 10 मीटर आहे. उद्घाटन डिसेंबर 24 मध्ये मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली या काचेच्या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. विचारतील लांबी किती आहे किंवा रुंदी किती आहे विचारू शकतात. एक वेळेस चीनच्या काचेच्या पुलाचं विचारलं होतं, पण त्याच्या रिलेटेड आपला असाही प्रश्न येऊ शकतो. राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना 14 जानेवारी 25 रोजी पियुष गोयल यांच्या हस्ते झालं. पहिले अध्यक्ष पल्ले गंगा रेड्डी, मुख्यालय तेलंगणा निजामाबाद या ठिकाणी राष्ट्रीय हळद मंडळ आहे स्थापन झालेलं आहे. आता एक वेगळा पॉईंट आहे. उत्तराखंड देशातलं पहिलं योग धोरण जाहीर करणारं राज्य. विचारू शकतात की देशातलं पहिलं योग धोरण जाहीर करणारं राज्य कोणतं आहे? कोणतं आहे? उत्तराखंड. कधी असते योग दिन? 21 जून. ओके, भारत जगातील 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी डिजिटलाइज अर्थव्यवस्था आहे. डिजिटलाइज अर्थव्यवस्था भारतातली आहे. कोणती? USA पहिली आहे, चीन दुसरा, भारत तिसरी आहे. तसं बघितलं GDP नुसार भारत आता कितवी अर्थव्यवस्था आहे? 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. ओके, भारत सरकारने IRCTC आणि IRFC या केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांना नवरत्न दर्जा 4 मार्च 2025 रोजी दिला. त्यामुळे आता नवरत्न कंपन्या 26 झालेल्या आहेत. ओके, रेल्वे कोणती आहे नवरत्न कंपनी? आता सध्या किती आहेत? 26. मग हे वाढत राहतात, कमी होत राहतात. 26, 24, 25 याचं काय बघत बसू नका. आणि याच्यावर विचारणार पण प्रश्न नाही. मला वाटते महारत्न सोडलं तरी एकही प्रश्न अजून विचारला नाही. मग लक्षात राहा, फक्त लक्षात ठेवा काहीतरी IRFC IRCTC काहीतरी आहे बाबा. ओके, एवढं लक्षात आलं तरी बस झालं. त्रिभुवन सहकारी विद्यापीठ. आता हे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक 2025 लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झाले. काय लक्षात ठेवायचं रे? हे बघा का या कायद्यानुसार भारतातील पहिले आहे राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ गुजरात राज्यातील आणंद येथे स्थापन केलं जाणार आहे. आता हे सगळं गुजरातला घेऊन जातात वाटाणे, बरोबर ना? कोण? अमित शहा. आता अमित शहा काय सध्या सहकार मंत्री आहेत, गुजरात आणंद या ठिकाणी, बरोबर. आणि विद्यापीठाला नाव का दिलंय? अमूलचे संस्थापक त्रिभुवन काशीभाई पटेल यांचं नाव दिले, बरोबर. त्रिभुवन विद्यापीठ का? व्यक्तीच नाव आहे ते त्रिभुवन. ओके, जीएसटी परिषदची 56वी बैठक कुठं पार पडली? आता 55वी मध्ये आपण बघितलं की ते काय काय ठरवायचं वगैरे. ऍक्च्युली ठरवलंय कुठं मग? 56व्या बैठकीमध्ये 3 सप्टेंबर 2025 रोजी निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली या ठिकाणी ही जीएसटीची 56वी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काय रे, जीएसटीचे जे पूर्वीचे 4 स्लॅब रेट होते, कोणते रे? 5%, 12%, 18%, 28%, ते आता काय केले? 5 आणि 18% असे दोनच दर ठेवले. हे नवीन दर 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होतील. कधी रे? 22 सप्टेंबर पासून. आणि 55वी बैठक जैसलमेरला पार पडली राजस्थानला. आणि आता
नवी दिल्ली या ठिकाणी. ओके 56. जीएसटी बाबत कार्य घटनादुरुस्ती 101वी घटनादुरुस्ती 2016ची आहे. अंमलबजावणी जीएसटीचं लागू झाली 1 जुलै 2017ला. जीएसटी परिषद कलम 279A आहे आणि जीएसटी परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री असतात, तर सदस्य केंद्रीय महसूल किंवा अर्थ राज्यमंत्री आणि सर्व राज्य सरकारचे अर्थमंत्री किंवा नामनिर्देशित मंत्री हे सदस्य असतात जीएसटी परिषदेचे. जीएसटी संकलनामध्ये अव्वल असणार राज्य कोणतं आहे तर महाराष्ट्र आहे, दुसरा गुजरात, तिसरा कर्नाटक आहे. ओके. आता बघा जीएसटी व्यवस्थेतील अप्रत्यक्ष कराच्या वादाचं निराकरण करण्यासाठी एक जीएसटी अपिलिएट ट्रिब्युनल आहे. ओके, अपिलिएट ट्रिब्युनल आहे. ओके, जीएसटी अपिलिएट ट्रिब्युनल. हे जीएसटीचं माहिती आहे तुम्हाला, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अपिलिएट ट्रिब्युनल. ओके. निर्मला सीतारामन यांच्या हस्ते 24 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्लीत वस्तू व सेवा कर अपील न्यायाधिकरणाचं उद्घाटन करण्यात आलं. काय उद्देश आहे? जीएसटी व्यवस्थेतील अप्रत्यक्ष कराच्या वादाचं निराकरण करण्यासाठी स्थापन केलं. याचं मुख्य खंडपीठ नवी दिल्ली या ठिकाणी असून 31 राज्य खंडपीठ आहेत याची. एक अर्धन्यायिक संस्था असून याची निर्मिती केंद्रीय जीएसटी कायदा 2017च्या कलम 109 अंतर्गत हे निर्माण केलेलं आहे. ओके. ही केंद्र व राज्यामधील वाद मिटवणारी पहिली सामायिक संस्था निर्माण करण्यात आली. कोणती? जीएसटी अपिलिएट ट्रिब्युनल. ओके. राष्ट्रीय सहकार धोरण 2025. स्वातंत्र्यानंतर सहकार क्षेत्रासाठी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी 24 जुलै 2025 रोजी दुसरं सहकार धोरण जाहीर केले. कधी रे? आता म्हणजे राष्ट्रीय सहकार धोरण 2025चं जे आहे ते दुसरं सहकार धोरण आहे. पहिलं कधी होतं? मसुदा कोणी तयार केला? या 25चं मसुदा सुरेश प्रभू यांनी तयार केलं. ठीक आहे. यापूर्वी 2002 मध्ये पहिलं सहकार धोरण जाहीर झालं. विचारू शकतात पहिलं कधी आहे? 2002चं आहे. वैशिष्ट्य काय बघा आता 25च्या धोरणाची? सहकार क्षेत्राचा वाटा जीडीपी मध्ये 2034 पर्यंत 3 पट वाढवणं, 34 पर्यंत, आणि सहकार क्षेत्रात 50 कोटी लोकांना सक्रिय सहभाग करून घेणं, प्रत्येक गावात किमान एक प्राथमिक सहकारी संस्था स्थापन करणं आणि सहकारी चळवळीचं पुनरुज्जीवन व आधुनिकरण करण्यासाठी 25 ते 45 असा 25 ते 45 म्हणजे किती 20 वर्ष झाला. 20 वर्षाचा एक दृष्टिकोन तयार करणे या धोरणामध्ये दिलेले आहेत. न्यू डेव्हलपमेंट बँक 10वी वार्षिक सभा रिओ दी जानेरो या ठिकाणी जुलै 25 मध्ये पार पडली. न्यू डेव्हलपमेंट बँकेची 5 जुलै 25 रोजी कोलंबिया आणि उझबेकिस्तान हे न्यू डेव्हलपमेंट बँकमध्ये समाविष्ट झाले. ऑगस्ट 25 मध्ये भारताच्या राजीव रंजन यांनी न्यू डेव्हलपमेंट बँकचे उपाध्यक्ष व मुख्य जोखीम अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या न्यू डेव्हलपमेंट बँकचे अध्यक्ष कोण आहेत? दिल्मा रोसेफ आहेत, ब्राझीलचे जे काय आहेत. ओके. आणि एनडीबीची स्थापना कधी झाली? जुलै 14 झाली, जुलै 2014ला 6व्या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना झालेली आहे. आणि अंमलबजावणी म्हणला तर जुलै 15 पासून सुरू झालेलं आहे. मुख्यालय शांघाय चीन या ठिकाणी आहे न्यू डेव्हलपमेंट बँकेचं. प्रादेशिक कार्यालय जॉन्सबर्ग, मॉस्को आणि अहमदाबाद आणि साओ पावलो म्हणजे ब्राझील या ठिकाणी, अशा 4 ठिकाणी आहे. ओके. नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेची बैठक भारत मंडप नवी दिल्ली या ठिकाणी 24 मे 2025 रोजी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याची थीम काय विचारू शकतात? नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेची जी बैठक भरली त्याची थीम काय बघा? विकसित राज्य फॉर विकसित भारत @2047. ओके. नीती आयोग बाबत इथं माहिती तुम्ही काढलं पाहिजे स्वतः की नीती आयोगाबद्दल काय काय माहिती. नीती आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? अध्यक्ष तर नरेंद्र मोदीच असणार आहेत, बरोबर. पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपाध्यक्ष कोण आहेत? CEO कोण आहेत? त्याची नियुक्ती कोण करते? नीती आयोगाचं काम काय आहे? आपण ते GS मध्ये सगळं बघितलंय, पण ते तुम्हाला माहिती पाहिजे. नीती आयोगाची स्थापना कधी झाली? 15 मध्ये. कधी कोणत्या याच्यामध्ये? प्लॅनिंग कमिशनच्या जागी नीती आयोग आलेला आहे. ते कधी आलेलं आहे? ओके. नीती आयोगाचं नेमकं वर्क काय आहे? ओके. सध्या ते थिंक टँक म्हणून काम करते. थिंक टँक म्हणजे काय? ओके. तर याबद्दल माहिती पाहिजे. त्याचा दृष्टिकोन, कुठला जो दृष्टिकोन मांडला आहे तो काय आहे याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जगातील 4थी मोठी अर्थव्यवस्था भारत आहे. ओके. जपानला मागे टाकून आपण 4थी जगात मोठी सर्वात अर्थव्यवस्था बनली. म्हणजे जगातल्या 5 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था म्हणला तर पहिली अमेरिका आहे, दुसरा चीन आहे, तिसरा जर्मनी आहे आणि भारत आता जपानला मागे टाकून आता भारत 4थ्या क्रमांकावर आला आहे. याच्यापूर्वी याच्यावर प्रश्न विचारला होता क्रम लावावर, बरोबर. म्हणजे मागच्याच वर्षी विचारलाय, मग यावरही विचारू शकतात. ओके. जागतिक गुंतवणूक अहवाल 2025 आक्टॅन या संस्थेने जून 2025 मध्ये जाहीर केलेल्या अहवालानुसार FDI प्राप्त देशामध्ये भारत 15व्या स्थानी आहे, तर FDI बाह्य प्रवाहामध्ये भारत 18व्या स्थानी आहे. 2024 मध्ये भारतातील FDI मध्ये 1.9% घट झालेली आहे आणि सर्वाधिक FDI प्राप्त करणाऱ्या देशामध्ये अव्वल अमेरिका, दुसरा सिंगापूर, तिसरा हाँगकाँग आहे. ओके. 2025 मध्ये भारतातील FDI मध्ये 1.9% घट झालेली आहे आणि सर्वाधिक FDI प्राप्त करणाऱ्या देशामध्ये अव्वल अमेरिका, दुसरा सिंगापूर, तिसरा हाँगकाँग आहे. ओके.
WTO मत्स्य व्यवसाय अनुदान करार म्हणजे मत्स्य व्यवसाय करण्यासाठी जे काही अनुदान दिलं जाते ते अनुदान देऊ नका असं म्हणणं आहे. म्हणजे का त्याचं उत्पादन जास्त होते. ओके, ते आता जे विकसित राष्ट्र आहेत ते असे करणारच आहेत आणि त्यामुळे भारताने हे काय काय ॲग्रीमेंट काय स्वीकारलं नाही. बघा काय म्हणणं आहे यांचं, हा करार जून 2022 मध्ये जिनिव्हा येथे पार पडल्या WTOच्या 12व्या मंत्रिस्तरीय परिषदेमध्ये स्वीकारण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी आत्ता 15 सप्टेंबर 2025 पासून करण्यात आली, पण हा करार भारतानं अजूनही स्वीकारलेला नाही, लक्षात घ्या. कशासाठी आहे रे हा? हानिकारक मत्स्य व्यवसाय अनुदानावर नियंत्रण ठेवणं यासाठी आहे. पर्यावरणाच्या शाश्वततेवर लक्ष केंद्रित करणारा हा WTOचा पहिलाच ॲग्रीमेंट आहे, लक्षात ठेवा. 17 सप्टेंबर 2025 रोजी मध्य प्रदेशातील थार जिल्ह्यातील बदनावर येथे देशातील पहिल्या PM मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अप्रेल पार्कची पायाभरणी केली. एकूण 7 पार्क स्थापन करण्यात येणार आहेत. त्यात महाराष्ट्रामधील अमरावती या ठिकाणी देखील एक PM मेगा पार्क स्थापन केला जाणार आहे. ओके, महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता व नाविन्यता धोरण 2025 याला मंत्रिमंडळानं 5 ऑगस्ट 2025 रोजी मंजूर देण्यात आली. याचा उद्देश काय? शहरी व ग्रामीण भागातील नाविन्यपूर्णता आणि स्वयंरोजगार आणि उद्योजकता प्रोत्साहन देणं. या अंतर्गत 1,25,000 नाविन्य उद्योजक घडवणं आणि 50,000 स्टार्टअप सुरू करणं हा मेन उद्देश आहे. ओके, कतार हा देश UPI स्वीकारणारा 8वा देश आहे. ठीक आहे, कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची विकसित भारत बिल्थॉन 2025चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली. ठीक आहे, याचं काय असं विशेष नाही. मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल कशासाठी लक्षात घेणं गरजेचं आहे. इंदिरा डॉक येथील मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले. कोणाच्या हस्ते? नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. हे भारतातलं सगळ्यात महत्त्वाचं कार्य, हे भारतातलं सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल आहे. हे क्रूज भारत मिशन अंतर्गत बांधणी करण्यात आलं. दरवर्षी 10 लाख प्रवाशांना हाताळण्यासाठी क्षमता, एकाच वेळी 5 जहाजांना सामावून घेण्याची क्षमता या मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूजमध्ये आहे. भारत जपानला मागे टाकत जगातली तिसरी मोठी वाहन उद्योग बाजारपेठ बनली असं नितीन गडकरी यांचं म्हणणं आहे. म्हणजे काय अहवाल दिला नाही, पण एक सांगतोय की जगातली तिसरी मोठी वाहन उद्योग आपण जपानला देखील मागे टाकले असं यांचं म्हणणं आहे. GST बाबतीत फेसलेस मूल्यांकन प्रणाली लागू करणारं केरळ हे भारतातलं पहिलं राज्य ठरलं आहे. हैदराबादच्या गोल्ड सिक्का या कंपनीनं 3 मे 2025 रोजी AI वर चालणाऱ्या देशातील पहिल्या गोल्ड मेल्टिंग ATMचं अनावरण केलंय. कोणी केलंय? हैदराबादमध्ये. ओके, तर बघा अशा प्रकारे आपण जे काय आर्थिक घडामोडी आहेत त्या सगळ्या या ठिकाणी बघितलेल्या आहेत. जेवढ्या काही आर्थिक घडामोडी आपल्याला जेवढ्या तुम्हाला PIB असेल, जेवढं काय आपला करंटचं मटेरियल असेल, तुम्हाला जेवढं काही शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी आणि महाराष्ट्र इकॉनॉमिक सर्वे असेल, या सगळ्या दृष्टिकोनातून तुमचं हे आपला जो काय आपला आर्थिक घडामोडी आहेत ते बघितल्यात. याच्यापूर्वी बऱ्याच गोष्टी आपल्या इकॉनॉमिक्स यामध्ये आपण सगळं कव्हर केलेलेच आहे, पण त्या आणि याला जोड दिलात तर याच्या बाहेर तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज पडणार नाही, याची शाश्वत मी देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद मित्रांनो.
माध्यमातून सगळं संपलेलं आहे. मित्रांनो, हे व्यवस्थित करा. आता बघा